या लागे मौनची बोलीजे, काही नहोनी सर्व होईजे, नव्हता लाहीजे काहीच नाही. अर्थ, म्हणून मी मौन धारण करूनच आत्म्यासंबंधी बोलावे लागते. काहीच न होता सर्व व्हावे लागते. कुठेही प्राप्त न होता प्राप्त करून घ्यावे लागते. सारांश कोणताच विशेष नाही, हेच आत्म्याचे स्वरूप आहे. आत्मस्वरूपाबद्दल इतर अर्थ सांगितले. तेव्हा आत्माज्ञानाचा विषय होणार नाही, आणि तो जर ज्ञानाचा विषय नाही तर ज्ञानाचा विषय तरी कसा होईल बरे. स्वतःचे स्वतःलाच तो जाणतो म्हणाल तर आत्माश्रय आदी 6 दोष येतील. म्हणून आत्मा जाणण्याचा विषय नाही, शून्य नाही, त्याचे ठिकाणी नेणेही नाही. एक नेणे नाही म्हणण्याने अज्ञान उडाले. आता नेणे नाही म्हणण्याने अज्ञान, कारण का ज्ञान हे त्याचं निर्णय. जाणणे कुठं असतं? निर्णय त्या ठिकाणी असं घ्यायचं. हो, जाणावं कुठे लागतं? निर्णय. आता हा घट आहे म्हणावं लागतं, कारण का घटा ठिकाणी अज्ञान आहे ना. पण हे ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे, म्हणून तिथे जाणणेपणा नाही. निर्णय नाही म्हणजे जाणणेपणा आहे, तो स्वयंप्रकाश आहे. जाणण्याचा विषय नाही म्हणण्याने जडपणा उडाला. आता घट हा पदार्थ जाणायला विषय आहे, कारण का घट स्वतः मी घट आहे म्हणू शकत नाही, दुसऱ्यालाही प्रकाशन करू शकत नाही. स्वतःही प्रकाश होऊ शकत नाही आणि दुसऱ्यालाही प्रकाश करू शकत नाही. पण परमात्म्याचं असं स्वरूप आहे महाराज, सर्वांचं प्रकाशन करतो, पण त्याच्या प्रकाशनासाठी दुसऱ्याची गरज नाही, म्हणून तो स्वयंप्रकाश आहे. काही नाही असे नाही म्हणण्याने शून्य उडाले. कारण का मग काय वादी म्हणतात ना, तुमचा कुठल्या प्रमाणाला विषय नाही, काहीच नाही, नाही म्हणता, आहे नाही म्हणण्या हातीत आहे ना, मग तो शून्य आहे असं म्हणा. मग काही नाही असं न म्हणण्यानं शून्यवाद उडाला. कारण का आहे नाही अतितत्व आहे महाराज. आहे नाही म्हणणं त्याच्या सत्तेवर आहे, पण त्याच्या सत्तेसाठी दुसरी कोणाची सत्ता सिद्ध करण्यासाठी दुसरी कोणाची. कारण का सर्व काळात सर्व सत्ताधारी कोण आहे? तोच आहे महाराज. नाही दिसणारे विश्व देखील त्याच्याशिवाय दुसरं काय का महाराज? तरी दिसणारं सगळे जे आहे ते आद्यस्थ आद्यस्थ आहे महाराज. दिसणारं सगळे हे विश्व जे आहे त्रिभुवनातलं काय तुम्ही मानशीला तेवढं सगळं काय आहे? आद्यस्थ आहे महाराज. आणि ते आद्यस्थ हे भ्रमामुळे आपल्याला वाटायला आले महाराज. आणि ते भ्रम हा निराधिष्ठानं शिवाय होऊ शकत नाही. आणि आद्यस्थ पदार्थ स्वतः सत्तावा नाही, अधिष्ठानच या रूपानं तुम्हाला प्रचितीला येते. आणि म्हणून ते शून्य नाही महाराज. आता दिसतोय आपल्याला, त्याची ओळख नाही म्हणून आपण विपरीत भ्रमानं काहीतरी मानायला लागलो. जरी मानायला लागलो तरी त्याच्याशिवाय दुसरं काय नाही महाराज. म्हणून तोच परमात्मा विश्वरूपानं नटलेला आहे. विश्व नाही जरी मानलं तरी तो सदोदित जसा आहे तसंच आहे. त्यांनी कालात तो आभारीच आहे, म्हणून शून्यवाद ठरत शून्यवादही ठरत नाही, त्याच्या ठिकाणी दुसरं काय झालेलं नाही, म्हणून द्वैतवादही ठरत नाही. कारण का अद्वैत आपला काय आहे? सिद्धांत आहे महाराज. अशा रीतीने जाणणे हेच त्याचे स्वरूप आहे का? आता अशा रीतीने म्हणजे त्याला दुसऱ्यानं जाण्याची काय गरज नाही. सगळा तुमचा आमचा व्यवहार होतो तो या 6 प्रमाणात व्यवहार होतो. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी आणि हे 6 पदार्थ जे आहेत प्रमाण जे आहेत याच्यातनं आपला सगळा व्यवहार तुम्हाला. पण ही प्रमाणं आहेत ती उपजीवी आहेत, दुसऱ्यावर आधार आहे. आणि तो उपजीवक आहे, आणि तो सर्वांचं प्रकाशन करतो, तो सर्वांची सिद्धी करतो. पण त्याच्या सिद्धीसाठी दुसऱ्याची कोणाची काय गरज नाही म्हणा. म्हणून तो असत रूपाने कधीच उपजीवक त्याच्यापासून सगळं निर्माण होते. निर्माण होते किंवा सर्वांना तो ज्ञान प्रकाशन करतो. दोन्हीकडे घ्यायचं ते. अशा रीतीने म्हणजे तो स्वयंप्रकाश आहे. तो एक लक्षात ठेवायचं, कशाला परमात्म्याचं घेता महाराज? तुम्ही सर्वांचं प्रकाशन करता, पण तुम्हाला मी आहे असं कोणी सांगावं लागतं का? बघा तुमचं तुम्हाला कधी. आता तू कोण आपण म्हणायला लागलो, ती सगळं विपरीत म्हणायला लागलोय, तरी पण महाराज माझं मला कधी अज्ञान आहे का? कधीच नाही महाराज. म्हणजे आपल्या ज्ञानासाठी आपण कोणतरी आहोत हे सांगण्यासाठी दुसरी कोणाची गरज, म्हणून तो काय आहे? स्वयंप्रकाश आहे. अधिक महाराज तिने अवस्थेचं देखील तो प्रकाशन करतो. अवस्था मात्र तिथली तिथं, तिथली तिथं, तिथली तिथं नाही, त्यांचा काय आहे? व्यतिरिक आहे महाराज.
पण परमात्म्याचा काय आहे, अन्वय आहे. आणि तिन्ही अवस्था अतीत मी आहे हा देखील तो प्रकाशित करतो. या तिन्ही अवस्थेचा माझ्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे, एवढं तो प्रकाशन करतो. म्हणून स्वयंप्रकाश आहे महाराज. त्याला स्वयंप्रकाश काय म्हणायचं, हे प्रकाशमान आहेत म्हणा. सूर्यचंद्र आहेत प्रकाशमान आहेत, पण ते परप्रकाशमान आहेत. त्याच्यात कारण का चंद्राला सूर्याला देखील त्याचाच प्रकाश आहे, ते कवडशे आहे त्याचे. ते काय आहे त्याचे कवडशे म्हणजे कळतं का आपल्याला. आता बाहेर एखादा आपला सामान्य प्रकाश आहे, आणि सामान्य प्रकाशाला काहीतरी उपाधी लागली की त्याचा विशेष प्रकाश प्रगट होतो. तसं ते चंद्र सूर्यांची ती जी काय उपाधी असतील ती लागली की त्याच्यात विशेष प्रकार तो पडतो. ते विशेष रूपाने त्यांचं जे वैभव आहे महाराज. आता त्याच्यापेक्षा महाराज रविदीप हे जड प्रकाशच आहेत महाराज. हा प्रकाश कसा आहे, जड प्रकाश आहे. कारण का लागला तर लावतो, गेला तर जातो. मग प्रकाश आहे, पण हा जड प्रकाश आहे. आपला चिदाभास आहे, प्रकाशन करतो. घटपटाचं प्रकाशन करणारा कोण आहे, चिदाभास प्रकाशन करतो. कारण का अंतःकरण वृत्तीद्वारा वृत्ती गेली तिथं का तिथं महाराज त्या चिदाभासाकडे त्याचं प्रकाशन होतं महाराज. मग तो विकारी आहे, तो कसा आहे, विकारी आहे महाराज. आणि त्याला पाठीमागे असणारा साक्षी जो आहे तो स्वयंप्रकाश आहे, तो निर्विकार आहे महाराज. आणि सगळ्याचं प्रकाशन करणारा कोण आहे, साक्षीच आहे. साक्षी म्हणजेच परमात्मा आहे महाराज. साक्षी म्हणजे परमात्मा सोडून दुसरं कोण नाही. म्हणून तो स्वयंप्रकाश आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला वस्तू देखील मिळवायची काय गरज नाही. कारण का त्रिकाला अबाधित आपणच आहोत महाराज. जेवढं तुम्हाला भासतंय ना ते अधिष्ठान नसतं तर भासलंच नसतं. म्हणून आस्ती, भाती आणि प्रिय हे तिन्ही पदार्थ तुमच्या स्वरूपावरच भासतात महाराज. आस्ती अशी रूपानं तुम्हीच आहे. आस्ती आहे ना तिथं, भासतं आणि भासतंय म्हणजे त्याचं ज्ञान होतंय. आता आस्ती आहे, भासतंय, भासतंय म्हणून आस्ती सिद्ध होती, आणि आस्ती आहे म्हणून भासतंय महाराज. आणि आनंद हे त्याचं, आणि आस्ती भाती प्रिय हे परमात्म्याचं स्वरूप आहे महाराज, म्हणजे आपलं स्वरूप आहे महाराज. आणि नामरूप काय त्याच्या ठिकाणी कल्पना केलेली आहे. कारण का ते दोन त्या मायाचे स्वरूप आहे, आस्ती भाती प्रिय नाम आणि रूप. मग या जगतात नामरूपाचा काय होतो, चिंतनानं आपल्याला काय होतो, बाध होतो, नाश नाही. बाध निश्चय होणं अत्यंतिक, आणि जगताचा बाध होणं अत्यंतिक महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत जगताचा निराश होत नाही, बाध होत नाही, जगन मिथ्यात्व आपल्याला अनुभवतीला येत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या स्वरूपाकडे जाऊ शकत नाही, स्थिर होऊ शकत नाही महाराज. का सगळा व्यवहार तुम्हाला हा प्रतिबंध करतो महाराज. कुठं नाही कुठंतरी वासनेला आपल्याला महाराज जागा मिळते. कारण का याला सत्यत्व दिल्यामुळं, आणि त्या वासनाच तुमच्या आमच्या पुढच्या जन्ममरणाला महाराज. आता बाकीच्या संसारिकांचं सोडा, महाराज लोकांची तरी निर्वासन व्हायला पाहिजे. मग आमच्या तारका जे चालू आहेत आता मिळतात का नाही, या वासना येतात का काय येतात, भ्रमात बसतोय का कशात बसतोय आपण. 2 महिने 3 महिने आमच्या तारका चालू असतात महाराज. आम्हाला तिकडे बली होत्यात, तुमच्या तारखाचं काय ते सांगा, द्या म्हणून सांगायचं. हो काय करायचं माहिती आहे का, द्याच म्हणून सांगायचं. बघूया आम्ही कोणतरी बघूया, अजून आमची मिटिंग व्हायचं आहे, तुम्हाला तारीख किती नको काय देऊन टाका म्हणायचं. प्रत्येक वेळी जिखंड येईल त्याला द्याच म्हणायचं. काय करेल म्हणता, ह्या वासना आहेत महाराज. आणि उलटी संसारिक वासना कधीतरी महाराज चढा बसल, त्याला काय आहे, प्रतिकूल आहे, त्या निवृत्त होतील महाराज. पण इथं पूजा होत्या दादा आपल्या, एक विशेषण उपरीत लागलेलं आहे महाराज. सत्वगुण तुम्हाला महाराज नटिवतो, रंजवतो तो महाराज. रजोगुण तमोगुण तुम्हाला थोडासा कच्ची करतो. बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे. पण सत्वगुण चांगला आहे, पण कुठंपर्यंत महाराज, ज्ञानाची आपल्याला जोड मिळतो पर्यंत महाराज. ज्ञानाची हिला जोड मिळाली ना, सत्वगुण देखील काटाच आहेत महाराज. आणि म्हणून सर्वात आपणच आहोत. आपल्यासाठी कशाची गरज नाही हो. गरज वाटायला म्हणून भ्रमाची सिद्धी झाली. आम्ही आपल्या ज्ञानाला विसरलो, मला काय कळना म्हणायला म्हणून अज्ञानाची सिद्धी झाली. असलेल्या सुखाला विसरलो आणि नको त्या सुखाच्या पाठीमागे लागलो म्हणून आपल्याला सुखाची स्मृती झाली महाराज. नाहीतर आहे ते सुख विसरलो आणि नको त्या पळतेल्या सुखाच्या पाठीमागे लागलोय, आणि त्यातच रमून बसलोय.
कारण का बायको जरा चांगली बोलली, पोर जरा चांगली बोलली की आमच्यासारखा भाग्यवान कोणच नाही म्हणतात. होय की नाही? अरे तुझं भाग्य तू इथं आहे, तिथं कुठलं भाग्य आहे? आज तुला मानती बी जोरी चळ ना का म्हणती माझा माझा मानी ती लहान थोर मावळलेली इंद्रिय आला बागुलबुवा तीच बागुलबुवा आला आमच्यात. आता गुरुजी माहिती आहे आपल्याला किती बायका आपल्याला आपली पूजा करतात. हा अजून तुमची पूजा करतील, तुम्हाला पेन्शन बिन्शिल असेल काहीतरी म्हणूया ते. असून ते मानून द्या, पूजा करून द्या तुमची, पण ती खरी पूजा नाही महाराज. खरी पूजा नाही, ती अधोगती आहे. अरे अधोगती आहे, अरे अधोगती आहे ती महाराज. हा ते बंद होऊन द्यायचं मग कळलं महाराज. कळीला अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राती निराळी रांडा कोरे म्हटले महाराज. काय नामदेवरांनी सुंदर महाराज अभंगलेले आहे बघा. सगळ्या संतांनी सांगितले पण ऐकत नाही आपण. आणि ऐकत नाही म्हणून आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपाला विसरलो, स्वतःच्या ज्ञानालाही विसरलो, स्वतःच्या सुखाला विसरलो. आणि नको तिथं महाराज सुखाची कल्पना करून हा जन्म फुकट गेला महाराज. कारण का मनुष्य जन्माचं जे तुम्हाला करता येतं नाही ते काय थोडी स्वान सुकरे बापुडी म्हटले महाराज. मनुष्य जन्म जो दिलाय तुम्हाला संसार वाढवायसाठी नाही, संसाराचा निराश करण्यासाठी, बाद करण्यासाठी महाराज. संसारातनं निघण्यासाठी केलेला आहे, काढकायसाठी महाराज नाही महाराज. संसार मोठा फास आहे महाराज. आणि एकदा इथं फटका बसला, मनुष्य देह गेला की तुमचा विचार संपला महाराज. वेग जागा करायचा असेल तर याच देहात, याच देही, याच डोळा. एवढं भगवंतानं आपल्याला महाराज महान मोठं हे दिलेलं आहे महाराज भांडवल. पण आपण कुठंतरी त्याचं मात्र केलंय. आणि मग कळना झालं काहीतरी घरातली आता काय बघित नाहीत, चढ बोलत नाहीत, जाऊन बसूया म्हणते देवळाकडे देवदेव करीत महाराज. काय ऐकायला येत नाही, येऊन बसलं तर काहीतरी. आणि पाठीमागं उच्चापदे केलेल्या त्या असत्यातात, त्यासारख्या टोची देत असतात महाराज. कुठं काय लक्ष देते महाराज. गुरुजी म्हणायचे तरणा भाग्यवान परमार्थ. मी काय कौतुक करत नाही महाराज, पण शरदसारखी माणसं मिळणारी फार कठीण आहे दादा. बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे. बिचाऱ्याच्या तोंडावर देखील मला ज्ञान आहे, पण ज्ञानाला मला त्याच्यासमोर बोलायला धाडस होत नाही महाराज. का माहिती आहे काय, मला काय तो मारतोयच नाही महाराज. चुकीचा शब्द याच्या समोर निघू नये, माझा एक हे आहे. याच्या समोर माझा चुकीचा शब्द जाऊ नये. आणि मी नेहमी भगवंताला हेच हे करतोय, माझ्या मुखातनं काही चुकीचा शब्द जाऊ नये. का साधकाच्या एखाद्रा घात होतो महाराज. एखाद्या वेळी जर काय झालं तर मला रात्रात झोप लागत नाही महाराज. आणि माझ्या गुरुजींचं तत्व आहे. कारण का गुरुजींनी त्यावेळी ताकीद केली, तू मर जा म्हणायची, तुला आलं तर सांग, नाही तर त्या भानगडीत पडू नकोस कोणतरी. कारण का या सृष्टीचा करता ईश्वर आहे. प्राणी कर्म सापेक्ष आणि त्याची जशी साधना असेल, त्याचं संचिता जसं भांडवल असेल, त्याला तसं जोडून देणं हे त्याचं कोणाचं आहे कर्तव्य आहे. म्हणून पहिली ईश्वर कृपा तेवढ्यासाठी आहे महाराज. ईश्वरकृपा का पहिली गाठली महाराज, तर तुमचं जे भांडवल आहे ना तदनुसार त्याला तशी मागे पुढे उभा योगक्षम त्यांचा हे सगळं तेवढ्यासाठी आहे महाराज. जोडून देतो त्याला महाराज, पूर्तता करतो महाराज. आणि अशा लोकांनी अनेक जन्म जाळलेले आहेत महाराज पाठीमागले. उगच कोणाच रे म्हणून तरी 3 गोष्टी का घातल्या हो. मनुष्य जन्माने मुमुक्षुत्व गाठलं. मुमुक्षुत्व का गाठलं, महाराजत्व का गाठलं नाही रो, मठत्व का गाठलं नाही महाराज. आणि जो मुमुक्षु झालाय ना तो मुक्तच आहे महाराज. पण फार कठीण आहे महाराज, फार कठीण आहे महाराज. म्हणून हे मिळवण्यासाठी मनुष्य जन्म आहे महाराज. मनुष्याचा जन्म गेला, गुरुजी जरी माझा राग आला तरी पण आपल्याला बोलावं लागतं महाराज. इथं बोलायचं नाही तर कुठं बोलायचं. हा घरात तुमची बायको चांगली आहे म्हणून मी, तुमची पोरग चांगली आहे, तुम्ही भाग्यवान आहे म्हणून आम्ही, काय अडचण आहे, चाकबर देतात इथे लाभ काय, त्यांच्यात आपल्याला राहायचं आहे काय, आहेर करून घ्यायचं आहे का, जावाई व्हायचं आहे काय नाही महाराज. पण हिथं मात्र ते नाही महाराज. कारण का अरे शरीराला ममत्व सोडायचं आहे तर बाकीचं काय महाराज. शरीराला पहिला इथं दणका बसलाय महाराज माहिती आहे का. अगोदर अहंकाराला इथं तडाखा दिला आणि मग अहमाने माझं आणि अहममतेची लवड सोडी माते न पवती बापुडी म्हटले. म्हणून जन्ममानाच्या दुतडी ढवळी दिली. अगोदर अहम जायला पाहिजे, मम जातं सरळ महाराज. मम तुम्हाला नवीन घालवायची काय गरज नाही महाराज.
आणि हे आपल्या विसरामुळे झाले महाराज. नाहीतर परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान बंध मोक्ष काय नाही, तो स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध आहे महाराज. तुम्ही आज माना नाही तर नाही माना, पण नाही मानलं तर आपला मिळालेला जन्म फुकट गेला. परत आणि 84 लक्ष येऊन फिरावं लागणार आहे महाराज. आणि या जर जन्मात तुम्ही प्रयत्न केला महाराज, प्रभू रामचंद्राला कितीतरी तिने सांगितले महाराज, वशिष्ठ महामुनींनी, रामा तू असा गप्प बसू नको, खिन्न होऊ नको, साधना किती करायची म्हणून तू थांबू नको. कुणाला सांगितलंय? आमच्यासारख्या हवपला नाही सांगायला, कारण का हवप इकडे येतच नाही महाराज. सांगणार नाही तसं नाही महाराज, पण इकडे आलं पाहिजे ना. तू आळस करू नको, प्रारब्धात नाही माझ्या नशिबात नाही म्हणू नको, कारण का परमार्थाला प्रयत्न आहे. संसारात दादा का प्रयत्न नाही हो? का नाही सांगा, बघूया ते काय ते सांगा ना तुम्ही, जरा सांगा, तुमच्याकडनं निघा वाटते. अरे ते घेऊन आलोय, प्रयत्न करायची काय गरज आहे? जेवढं तुमचं आमचं भोगायचं आहे ना ते आपण घेऊन आलो. तुमची इच्छा असून दे, नाही तर नसून दे महाराज. म्हणून आपलं प्रारब्ध कसं आहे? परीक्षा आहे, आमच्या इच्छेवर नाही. हा स्वतः संतांचं स्वेच्छा, स्वतःच्या इच्छेने. का महाराज? त्यांचं असं का झालंय महाराज? चैतन्यमय झालेले असतात महाराज. आणि त्याला तुमच्या जो आपल्या पाठीमागे लागलेला जो हे आहे मृत्यू घातलाय तिथं, तो त्या मृत्यूला त्यांच्यावर सत्ता गाजवायला त्यांना जागा नाही महाराज. मृत्यू त्यांच्या समोर येतच नाही महाराज. प्रयत्न करून बघितले त्यांनी महाराज मृत्यूनं देखील, आणि मग यमाकडे गेला मृत्यू. तो एक आकाशक पुरुषी म्हणून आहे, ब्राह्मण आहे, सगळ्यांचा मी ग्रास करतो, सर्वांचा मी नाश करतो, पण त्याचा का नाश होत नाही? तू जा म्हणले, जाऊन बघ, तू काय करतोय, प्रयत्न करून बघ. ते दिसत होतं महाराज समोर असं चैतन्य रूपानं. मग आता ते काय त्या मृत्यूला दिसतच होतं ना. मृत्यूने त्याच्यावर झेप गाठली महाराज, अग्नीच असा महाराज, त्या अग्नीत असं पळत होतं महाराज, त्याला स्पर्श न लागता. त्या मृत्यूने अग्नीला असं सोडून त्याला धरायचा पकडायचा प्रयत्न केला, पण ते हाताला लागलं नाही महाराज. संपूर्ण ह्याच्यातनं तो फिरून बघितलं, पण मृत्यूला काय तो तडाख्यात गावला. आणि मग परत यमाकडे गेला तो आणि म्हणला, तू तडाख्यात गावत नाही, मृत्यूच्या माझ्या तडाख्यात गावत नाही, याला कारण काय? त्यावेळी सांगितलंय महाराज, सुंदर उत्तर आहे होते. यमराजांना सांगितले, मृत्यू तू केवळ त्याच्या भक्ष्याला कारण नाही, केवळ तुझ्यामुळे तो भक्ष्य आहे असं नाही महाराज. त्याचं जर कर्म काय असेल तर तुझी तिथं सत्ता चालते, नाही तर सत्ता चालत नाही महाराज. मग आपण काय करायला पाहिजे महाराज? आपलं कर्म सगळं चालून टाकायला पाहिजे. कर्म जोपर्यंत आपलं जाळत नाही तोपर्यंत आपण मृत्यूच्या तावडीत म्हणजे जन्माला येणार आणि मरणारच. केवढे सुंदर महाराज, म्हणजे ते दिव्य स्वरूपाला प्राप्त झालेले. दिव्य स्वरूप येतात जातात, आलो म्हणतात, जातो म्हणतात. संतांचं वैभव आहे ते असं. आणि हे आपलं असं स्वरूप आहे महाराज, हे आपलं स्वरूप आहे महाराज. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी काही नाही याच्यातलं नाही. सच्चिदानंद स्वरूपानं ज्ञानच हे त्याचं काय स्वरूप आहे. हो, अशा रीतीने जाणणे हेच त्याचे स्वरूप आहे बघा. आणि अशा रीतीने जाणणं म्हणजे त्याला जाण्याची दुसरीची काय हे नाही. सच्चिदानंद स्वरूपानं तोच जाणणे हे त्याचं काय स्वरूप आहे. जाणणं हेच त्याचं स्वरूप आहे. मग त्याच्या ठिकाणी जाणणेपणाचा व्यवहार होणार कसा? मग त्याच्या ठिकाणी जाणणेपणाचा, आणि जोपर्यंत आपल्या ठिकाणी जाणणेपणाचा व्यवहार होतो तोपर्यंत आपण अलीकडे आहे महाराज. हे यातलं खरं सूत्र आहे महाराज. मला कळलं मी जाणलं, मला कळलं मी जाणलं, प्रत्येकच सगळा व्यवहार आहे. व्यवहार म्हणलं की तू गुन्हात आला महाराज, आणि गुण तुम्हाला बांधला जाणार आहे महाराज. जाणण्या न जाणण्या आतीत आहे, कळण्या न कळण्या आतीत आहे पण. आणि मग कळलं म्हटलं की तो अलीकडे आला महाराज. म्हणून ज्ञान संपादन करावं, पण ज्ञानाचा टेका मिरवू देऊ नये. सत सामान्य हे आपलं काय आहे स्वरूप आहे. तसं राहायला शिकायचं, एवढं कळलं तर बास महाराज. म्हणून मौन धारण करूनच आत्म्यासंबंधी बोलावे लागते. कारण का
बाळापतीची रूपकरी निमालेपणी ऋषी अचर्चाचे म्हटले महाराज. ती जिथं जिथं तिचं मौन होतं ना तिथं तू आहे. कारण का नाही त्याला ते नवरा म्हणणारच नाही. बरोबर आहे ना. अगोदर ते नव्हतेच ना. नव्हते म्हणून त्यांना नवरा म्हणेल कशी. आणि आहे त्याला म्हणायचं काय महाराज. म्हणण्या अतीच आहे महाराज. कारण का त्यांची तेवढी ती मर्यादाच होती महाराज. तो बोलायचा विषय नाही महाराज. बोलण्यासाठी महाराज त्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. मौन तुझी या गा राशी म्हटले महाराज. मौन तुझी या गा. म्हणून महाराज बडबड थांबवावी हळूहळू, थांबवावी हळूहळू. आणि हळूहळू हळूहळू परा पश्यंती मध्यमा वैकरी. वैकरीत आपला सगळा व्यवहार होतो महाराज. वैकरीतनं आपण कुठं जावं, मध्यमेत यावं. मध्यमेतनं महाराज पश्यंतीत यावं महाराज. आणि पश्यंतीतनं परेत यावं. आणि परेतच्याही पलीकडं परे होणी परते घर ते राहू. एवढा गाणारा पुरुष रात्रंदिवस भजन म्हणणारा तो म्हणतो परे होणी परते घर ते राहू. नामदेवरायांचे उद्गार. सद्गुरूंची भेट झाल्या नंतरच आहे महाराज. सर्व सत्ता आली आता नाम याचा खेचर जाता महाराज. हो बोलायचं हळू 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 हळू. व्यवहार थांबले पाहिजेत महाराज. हो काहीच न होता सर्व व्हावे लागते. बघा काय व्हायचं महाराज. काहीच न होता सर्व व्हावं लागतं. म्हणजे सर्वाला अधिष्ठान तोच आहे ना. व्हायचं काय महाराज. सर्वाला अधिष्ठान तोच आहे. आधार तोच आहे. सर्व झाले तोच आहे. अलंकार जरी झाले तरी त्यात काय पाण्यावर तरंग दिसायला तरी काय होऊन करावं लागतं का. त्याला काय आणावं लागतं महाराज. काही नाही. बरं झालं नाही झालं तरी पाण्याला तरी काय नाही. मग लाटाला तरी काय. तुमच्या आमच्या दृष्टीचा विषय काय तिथं काय झालंय महाराज. काय नाही. सोन्याच्या दृष्टीतनं काय झाले महाराज तिथं. काय नाही. आपल्या कल्पनेतलं ते अलंकार का सोन्यात आहेत. सोन्याला तुमचा अलंकारही माहिती नाही. अंतसापेक्ष सोनं आहे हेही माहिती नाही महाराज. आहे त्या काय होऊ नये न होणे आहे महाराज. तसं आपण व्हावं. तसं आपण आहोत पाहिजे काय. काय आहे हुल्याला अगोदर नव्हता आणि मग झाला. आणि झालेला का तरी एकदा जाणार आहे. कुठेही प्राप्त म्हणून नव्हता. काही माणसं किती जरी गयावया करायला आली, कळवळून जरी आली, पाया पडा जरी आली, बाबा लांबच्या लांब जायचं. महाराज तुमची तिथं पूजा ठेवली, अमकं केलं तमकं, रामकृष्णारी म्हणायचं. हळू हळू हळूहळू एक एक आलंबन काढून टाकायला पाहिजे दादा. तर आमचं नाव कुठं आलं नाही, आमची पूजा झाली नाही. करतील एक दिवस पूजा. आता ती पूजाच करायला बसलेली आहे. सतीचं वाहन आहे. हा सतीचं वाहन आहे. होय. चला कुठेही प्राप्त न होता प्राप्त करून घ्यावे लागते. काय कुठेही प्राप्त न होता प्राप्त व्हावं लागतं. कुठेही म्हणजे सर्व देशात तो आहे. कधी म्हणजे सर्व काळात तो आहे. आणि सर्वात तोच आहे. देशकाल वस्तू आत्मा निर्वाळाला विश्वाकार म्हटले. त्याच्या पुढे काय सांगितलं. न झाला आहे परब्रह्म. ओम सोम ब्रह्म तत्वमसी विद्या तेच झाला तुका अंगी. आता महाराज कुठे काय वेगळं आहे महाराज. काय वेगळं आहे ना. केवढं चिंतन मांडलंय दादा. सारांश कोणताच विशेष नाही, हेच आत्म्याचे स्वरूप आहे. कारण का सामान्य त्याचं स्वरूप आहे. विशेष म्हटलं की हे भ्रमविशेष बी आहे आणि यथार्थ विशेष बी आहे महाराज. पण ते विशेषच आहे महाराज. कुठलाही विशेष नसता सत सामान्य हे परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून गुरुजी लय 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 वी असून दे करता करा. विवरण हा बोधाचा शेवट झाला. झालं का. आत्म्याच्या बाबतीत काय सत बोलावे. सामान्य स्वरूप आहे. हा बोधाचा काय आहे शेवट झाला महाराज. आत्म्याच्या बाबतीत काय बोलावे. आणि मग काय आहे महाराज. बोध करणारी करतात हो, पण त्याचं पुढचं चिंतन कोणी करायचं. ही स्थिती कोणी बांधून घ्यायची. झाली की आता इथे शेवट झालाय. आता काय पुढे आणि चिंतन करायचं आहे महाराज. पण साधू बोध झाला ठाईच मुरला मुरत जावं महाराज. हळूहळू आज कितपत माझ्यातली उर्मी गेली, उद्या कितपत गेली
हे वृत्तीचं सारखं प्रकाशन करणं अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणजे दिवसभर आज माझ्या वृत्तीने काय काय काम केलं, कुणाकुणाकडे ती गेली, काय काय तिने बघितलं, काय काय स्वीकारलं, सगळं प्रकाशन व्हायला पाहिजे महाराज. कारण का बुद्धिनिश्चय ब्रह्मरूप भावी ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत किती हर एक क्षण वाया जाता कामा नाही महाराज. त्यालाच निधी द्यास म्हटले महाराज. आणि त्याची परिपक्व अवस्था जर आली महाराज, सहज तुम्हाला बसल्या बसल्या समाधी लागली महाराज. आणि त्या समाधीचा याला तुम्ही अनुभव घेतला ना, ती वृत्ती एकदा बाहेर आली की अंतरीची धावे. बाहेर तुम्हाला जग बघायला मिळायचंच नाही, नाहीतर बघणार कुठे तुम्ही. कल्पना जगताबद्दल निघून गेली. आहे ते काय, सोनं आहे का अलंकार आहे, सोनच आहे. दृष्टी येते महाराज. शेवट आहे, पण शेवट इथं जरी झाला तर आपल्याला ते होईस तर महाराज श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन अभ्यास करणं अत्यंतिक गरजेचं आहे. इथं अभ्यासाला महत्त्व देणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. एक क्षण वाया जाता कामा नये महाराज. सातत्याने ती वृत्तीची जागृती ठेवणं गरजेचं आहे. कारण का ती अनादी कालाचे संस्कार घेऊन आलेले आहे. बरोबर आहे. काय काय केलं तरी ती निघून जात नाही महाराज. मौन हेच ज्याच्याबद्दल बोलणे आहे. बघा मौन म्हणून जास्त बडबडलं म्हणजे काय महाराज चांगला म्हणतात असं काय आहे. काय बोलावं महाराज, काय सांगायला लागते महाराज, नाव सांगा. काय सांगायला लागते. जगन मिथ्या ब्रह्मसत्य जीवन ऐके. मिथ्या बद्दल रजू सर्पाचा दृष्टांत द्या, तुम्ही स्वप्न पदार्थ दृष्टांत द्या. जगन मिथ्या ठरतं महाराज. सगळ्यात स्वप्न दृष्टांत अत्यंतिक महत्वाचं आहे ना. प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे. स्वप्नातलं जसं महाराज तुम्हाला जाग झाल्यानंतर हे मिथ्या ठरतं, तसं स्वरूपाची जागृती आल्यानंतर हे जग काय आहे मिथ्या ठरतं महाराज. जगन मिथ्या ब्रह्म तिन्ही कालात तुम्ही सत्यच आहे ना. आता पाणी सत्य आहे का तरंग सत्य आहे, सोनं सत्य आहे का अलंकार सत्य आहे. बरं तुमच्यावर स्वप्न पडलं, तुम्ही सत्य आहे का स्वप्न सत्य आहे त्याच्यातलं. स्वप्न पडलं कोणाला. आता स्वप्नाचे पदार्थ झाले कोण आणि बघितलं कोणी, आणि त्याला होय नाही कोणी म्हटलं. आलं कुठं, गेलं कुठं, राहिलं कुठं, कोण आहे तुमच्याशिवरती तुम्हाला. कर ना प्रकाशन, काय अर्थ नाही. आणि त्याचं प्रकाशन करणारा कोण, का दुसरं कोणी बघितलं येऊन नाही ना. काय झालं की एका दृष्टांतात सगळं बसतंय महाराज. दुसरा कुठलाही दृष्टांत तिथे घ्यायची गरज नाही. पण एवढं महाराज कुणाला येळ आहे तुम्ही म्हणता कर, तुमच्यासारखं काय आम्ही रिकाम आहे वय, तुम्हाला एक देवाला सोडले बस. काय करायचं एकदा त्यांचं कर, आणि मग कळलं एकदा. मग अंतकाळी किंवा न चले मग गळा पडल. ह्याचा एकदा फासा पडला की मग काय चालत नाही हो बाबा. हे सगळं शाबूद आहे. परमार्थाला ही सगळी शाबूद असावी लागतात. नाहीतर हे काय काम देते तेव्हा म्हणता नाही. म्हणजे आत्म्याविषयी मौनच धारण करावे लागते. म्हणजे आत्म्याबद्दल मौनच धार. आणि जेवढं तुम्ही मौनात शिरशिला तेवढं फायद्याचं आहे हो. तेवढं कारण का जागाच आत आहे महाराज. जागाच आत आहे महाराज. जेवढं आपण मौन धरू महाराज तेवढी महाराज आपल्याला लवकरात लवकर महाराज साध्य होईल. योग वसिष्ठामध्ये भगवान रामचंद्राने वसिष्ठास प्रश्न केला आहे की, बघा योग वसिष्ठात भगवान रामचंद्रानं वसिष्ठानं एक प्रश्न केलाय. महाराज मला खरी वस्तू खरे तत्व काय आहे ते सांगा. मला खरी वस्तू खरं तत्व काय आहे ते. आता परब्रह्म राम तरी पण विचारतोय, आणि आमचा राम का राम सांगाय गेलं तर माणसं ऐकून घेणार. आमच्या डोक्यावर जाते. डोचक्यात घाल जरा, डोचक्याच्या बाहेर जाते. बायकोने भरले डुचकीतलं तेवढं घाली उभी झालं. हा प्रश्न मग हे शिरेल महाराज. कारण का तिसरं डुचकीतलं जायत नाही, मग हे काय शिरेल महाराज. काय थोडं भरलंय का ते. आमच्यासारखा मालक नाही, आमच्या मालकाला काय चालत नाही, घरात काय गुन्हा पडून चालत नाही, आमचा मालक लय हुशार आहे. काय काय म्हणील बाई ती, काय त्याला विशेषण देईल आणि कुठं फुगवून ठेवईल त्याचा पाय. आणि फुगवायला वेळ लागतो, पण जिरायला आमच्या मालकाला काय अजून अक्कल नाही म्हटलं की जिरणं झाली सगळं. एवढं सगळं आहे, पण अजून काय अक्कल आलेली नाही. हा प्रश्न ऐकून वसिष्ठ गप्प बसले. बघा प्रश्न तसा होता, सांगणारही तोच होता आणि ज्याला सांगायचं विचारणारा तरी कोण होता. तिथं रजू सर्प शुक्ती रजत किंवा हे काय दृष्टांत देता येत नव्हते महाराज.
गप बसले. गप बसले म्हणजे त्या स्वरूपाला गेले महाराज. म्हणून पुन्हा विचारले. काय अधिकार असेल महाराज? हा? रामचंद्रास वाटले केवढा अधिकार असायला भाऊ दादा? हा? रामचंद्रास वाटले माझे प्रश्न विचारण्यात काही चुकले की काय. बघा, वशिष्ठ मुनी महामुनी महाराज तदाकार वृत्ती झाली महाराज. ते काय बोलायचं नाही म्हणून बोलले नाहीत, गंमत केली नाही. वस्तुस्थिती आहे महाराज, त्या स्वरूपालाच ते विलीनच झाले महाराज. प्रभू रामचंद्राला वाटलं मग बोलायचे थांबलेच ना. प्रश्न विचारायचा काय, चुकलं का काय. आणि एक लक्षात ठेवा, निदान आपली चूक तरी कळावी म्हणून पुन्हा विचारले. बघा, कळलं त्यांना की माझं चुकलं काय, परत विचारलं महाराज. कारण का विचारताना देखील महाराज अति सावधगिरीनं योग्य असावा प्रश्न महाराज. तेव्हा वशिष्ठ म्हणाले, नाही मग तुमची बायको तुमच्या संगत बोलते काय, तुम्ही घरात कसं कसं वागता, हे जर विचारायला आलं तर हे काय विचारणं म्हणायचं महाराज. नाही महाराज, संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर काय विचारावं याला अत्यंतिक महत्व आहे महाराज. दूध महाराजांच्या तिथे गेली एखादा, तुम्हाला चलायला चल इथलं चल, तुम्हाला मुलं किती आहे विचारलं नुसतं, चल घरातून बाहेर घातली जाऊ, हे तुला सांगायला मी बसलो इथं. सांग की होई कादरी विचार, अभंग एखादा विचार. माझ्या पोराशी काय तुझी बायको तिची पूर्वी मला करून आणायची आहे का माझी तुला द्यायची आहे? ह्याला म्हणायचे संत महाराज. लक्षात ठेवा. हा, प्रभू रामचंद्राने परत विचारलं महाराज, रामा तू खरी वस्तू सांगायला म्हणालास ना, हो म्हणूनच मी गप्प बसलो. झालं रामा, तुझा प्रश्नच तसा आहे. खरी वस्तू सांगा म्हणालास म्हणून मी गपसलो, कारण का त्या वस्तूबद्दल काय बोलायलाच येत नाही महाराज. त्याने बोलणारा ऐकणारा राहतच नाही महाराज. बोलायचं काय महाराज, बोलणारा जर अजून बोलत असेल महाराज तर तू तदाकार झालेला नाही तर सांगणार काय महाराज, यातलंच काहीतरी सांगणार काय. तसंच आहे बाबा, तू विचारलंच म्हणून माझ्या गप बसण्यातच ते आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तरच ते आहे. गप्प बसणे हेच खरे तत्व सांगणे आहे. गप्प बसणं हेच खरं तत्व आहे. म्हणजे काय आहे, ज्याला अनुभवातनं पटलं त्याला प्रमाण द्यायची काय गरज नाही. कानावसनाची सरसाची किरटी वस्तू मोठी. मग ज्याला थोडंसं का असं ना अजून हे होतंय ना, त्याला प्रमाण द्यावं लागतं महाराज. मध्यमारी करायची. त्याच्या पुढे महाराज अजून बी काय कळत नाही त्याला सांगा म्हटलं, त्याच्यासाठी काहीतरी युक्ती सांगाव्या लागतात, दृष्टांत द्यावे लागतात. आणि त्याच्या खाली आला तर रामकृष्णारी मन बाबा म्हणायचं आता. असो उत्तमाधिकारी होता महाराज, आणि सांगणारे तेच होते महाराज. मी गप बसणं हेच त्याचं काय आहे उत्तर आहे महाराज. तेव्हा वेदांतशास्त्रात काही न बोलणे हेच खरे आहे. वेदांतशास्त्राचं हे महान मोठं सूत्र आहे महाराज. काही न बोलणं हेच खरं तत्व आहे, श्रेष्ठ आहे. कारण काय बोलावे, काय महाराज, काय बोलायचं महाराज. वेदांतात निवर्त्य काय आहे. आता निवर्त्य म्हणजे काय, निवृत्त करायचं आहे काय, काहीतरी असावं. बघ आता रजूच्या ठिकाणी सर्प निवृत्त झाला म्हणतो आपण, होता अगोदर, मग काय निवृत्त झाला महाराज. बरं, वस्तू प्राप्त करून घ्यायला नव्हती म्हणून प्राप्ताची आणि निवृत्तीची निवृत्ती तुम्ही मानायला लागला म्हणून तेवढ्या पुरतं सांगायला, नंतर काही नाही महाराज. प्राप्य काय आहे म्हणून बोलावे. झालं, काय निवृत्त आहे बोलावं महाराज. काय निवृत्त असायला तुझं काहीतरी असावं आणि मग ते निवृत्त तुम्ही करावं महाराज. आणि प्राप्य वस्तूच तुम्ही आहे, ते काय अप्राप्त आहे काय नाही महाराज. म्हणून प्राप्ताची प्राप्तीने निवृत्तीची निवृत्ती. म्हणून मला झालं हे न बी म्हणू नये, आणि मी त्याचं काम केलं ते न बी म्हणू नये महाराज. फक्त मधला जो काय थोडासा अज्ञानाचा अयोग्य समजूत होती ती योग्य समजूत झाली, एवढं म्हणायला काय हरकत नाही महाराज. हा, त्यालाच भ्रम म्हटले महाराज. कारण का कळत नाही म्हणणं देखील तिथे सण होत नाही, कळत नाही देखील कळते ना. कारण का तू स्वयंप्रकाश असल्यामुळं तिथं अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे महाराज. आहे पुष्कळ त्या अमृतानुभवाला विस्मरण असावं, स्मरण करून द्यावं, काय दमडाच पाडलाय मला. बघूया पुढे काय काय. पण आम्ही वृत्तीला लावून घेतलं तर नाही होणार. तर काय हे झालं ते झालं आणि आपण आहे तसं रेखाव महाराज गाठा वाजविताने. बरे, बोलायचे ठरले की प्रथम अध्यास स्वीकारावा. बोलायचं म्हटलं तर काहीतरी अध्यास स्वीकारूनच बोलावं लागतं महाराज. जेवढं बोलणं आहे तेवढं महाराज अध्यासाला. मग संसार एक अध्यास भ्रमातला आहे आणि परमार्थ एक संवादी भ्रम आहे, दुसरा अहो भ्रमच ना. मग काय भ्रमातनं निघा ना आता.
बोलायचं म्हटलं तर की काहीतरी अध्यास स्वीकारावा लागतो कसे आणि मग बोलावं लागतं महाराज. तर वस्तुत बोलणे नाही. का वस्तू बोलणं नाही महाराज, आवाज आहे. अनिर्वचने नवं आवाज आहे. काय ठिकाणी अनिर्वचने असं म्हणतात. हो अनिर्वाच्य म्हणा. अनिर्वचने म्हटलं की स्वतः स्वतःहून विलक्षण असं देखील लावलं काही नाही. अरे स्वतः स्वतःहून विलक्षण ते मायेचं कार्य आहे, जगताचं कार्य आहे महाराज. अनिर्वाच्य म्हणा. बोलता येत नाही म्हणा त्याच्याबद्दल, अवाच्य म्हणा. बोलणे हे प्रमात्यातून आहे. कारण का बोलायचं म्हटलं की प्रमाण समोर असावं लागतं, प्रमेय समोर असावं होतं, प्रमात आपल्याला व्हावं लागतं. बोलणं म्हटलं की सगळं त्रिपुटी आली महाराज. प्रमात्यातनं बोलावं लागतं महाराज. तुम्हाला प्रमात व्हावं लागतं महाराज. आणि मग पुढं प्रमाण असं प्रमेय असावं लागतं आणि मग त्याला प्रमाणानं सिद्ध करून द्यावं लागतं महाराज. सगळी त्रिपुटी आली तिथं महाराज. आणि वस्तू प्रमाता नाही. वस्तू प्रमाता नाही. प्रमाता समजू लागला म्हणून अध्यास स्वीकारावा लागतो. आता तुम्ही मी कोणतरी आहे समजायला लागला, प्रमाता समजू लागला तुम्ही, म्हणून तुम्हाला अध्यास स्वीकारावा लागला. त्या तुम्ही अध्यासाची प्रमाता नाही, प्रमेय तरी नाहीच नाही तर प्रमाता देखील नाही. प्रमेय का नाही, तुम्ही जड आहे का? नाही महाराज. प्रमेय म्हटलं की ती जड आहे ना, प्रमाणही ठरत नाही महाराज. अरे प्रमाता ठरत नाही तर प्रमाण कसं ठरत? साक्षी तुम्ही आहे का? द्रष्टा तुम्ही आहे का? या अध्यासाचे 3 प्रकार. बघा सात्विक अध्यास, राजस अध्यास, तामस अध्यास. आता अध्यासातले 3 प्रकार झाले, सात्विक, राजस आणि तामस. मुळात अध्यास होऊच नये. झाले का दादा? रोग होऊच नाही महाराज. झाला तरी गुरु शिष्याचा किंवा देव बघा, भक्ताचा एवढाच व्हावा. झाला तर आलाच देहावर महाराज, तर पहिला गुरुकडे जावावं मी कोणीही सांगा महाराज. झाला अध्यास तर गुरु शिष्याचा महाराज. शुकाचार्य त्याच्यातनं अतिशय श्रेष्ठ झालेत महाराज. झालेत आणि मग सद्गुरूला म्हणजे वडिलांनाच विचारलं, मला खरी वस्तू समाधान काय ते सांगा. पण किती कठीण आहे बघा. सांगितलं ना त्यांनी, व्यास महर्षी, व्यासांचा पुत्र तो, यथार्थ सांगितलं, पण मला माहिती आहे म्हटलं. आमचं असंच होतंय. हां, अगोदर काहीतरी वाचलेलं असतं कालचा विषय आणि मला कळालं म्हणते, आज शिरत नाही. लय तर पोपटासारखा बोलल, मला माहिती आहे म्हणजे तुम्ही सांगितलेलं सगळं मला कळलं. ठीक आहे म्हणले. आता तो भाव तयार होणार, कारण का सद्गुरू भाव जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत कार्य पुढचं होत नाही. दादा लक्षात ठेवा तुम्ही. मग जनकाकडे जावं म्हणून सांगितलं. कुणाकडं? जनकाकडे जावं म्हणून सांगितलं महाराज. जनकाला माहिती होतं की हे कुठनं गिराक आलंय. हा, त्रिकाल ज्ञानी होते ते महाराज. येतं महाराज ते, कारण का स्वरूपच तसं आहे ना. स्वरूप व्यापक आहे महाराज. स्वरूपाला एकदा तुम्ही प्राप्त झाला ना तर तुमच्या अंतःकरण जी वृत्ती आहे ना ती व्यापकच आहे महाराज. चैत्य स्वरूप आहे ते महाराज. त्याची जी शक्ती ती कार्य करणार आहे आणि त्याच्यामुळे तिथं काय चाललंय ते कळतं. तुमच्या मनात आता काय आलंय, काय चाललंय त्याचं प्रकाशन त्यानं होतं. म्हणून त्रिकाल ज्ञानी असतात ते महाराज. गेले तर राजवाड्याकडे महाराज. त्या राजदूताने सांगितलं, आतल्या त्यांनी सांगितलं, आत कोणतरी शुकमुनी आल्यात. ते काय म्हटले, चला. बरं म्हटले. काय म्हटले? बरं म्हटले. 7 दिवस विचार केला नाही. तुम्ही आम्ही काय केलं असतं महाराज? वेळ तो गेलो, काय विचार नाही, पाचार नाही. हा, जातो नुसता म्हटलं असता तर बरं झालं महाराज. काय मनाला येईल ते बडबड. याला तळमळ म्हणायची महाराज. उगा राहीन ते संताचे पाय न मागे न करी काय आण तुझी गा बसते काय तरी. चरण धरूनच तिथं राहायचं महाराज. 7 दिवस बसले महाराज. परत सांगितलं, हां तुला आत या म्हटले. आतल्या ह्याच्यात घेतलं महाराज. आणि मग वैरागी खरोखर आहे का नाही सगळे दिले महाराज. राजभोग दिले आणून, मोठमोठ्या अप्सरा येते आणून बघितले जाऊन हे केलं, शिक्षा घेतली महाराज. कारण का व्यास महर्षीने उपदेश केलेला जर रुजला नाही, वाया गेला, मग काहीतरी असायला महाराज. नाही महाराज, तिथं देखील परीक्षेत पास झालेच महाराज. आणि मग आज 7 दिवसांनी हे झाल्यानंतर पूर्ण असं तवात आपल्याशिवाय भाकरी. गडबड करू नका परमार्थात दादा. परमार्थात गडबड करू नका, वाया जाईल. कोणतरी माणसं म्हणतील महाराज तुमच्यासारखा आता महात्माच नाही, म्हणणारी बी त्यातलीच. होय देव. आपली जागा सोडायची नाही. आपल्याला माहिती आहे मी कोण आहे ते.
कितपत अजून आपल्याला हे आतलं गेलंय याचं त्याला प्रकाशन होतंय का नाही. आम्ही दादा आपलं प्रकाशन करत नाही, लोकांचं प्रकाशन करतो. लोकांचे प्रकाशन एखादा मुक्त देखील असेल महाराज, तुला काय कळणार आहे? हा ऐकणारा ग बसणारा मुक्त होऊन जाईल, तू तसंच रडत बसेल बरोबर. आणि मग महाराज काम झालं महाराज, काय अडचण आहे. म्हणजे सद्गुरू भाव बसल्याशिवाय हे कार्य होऊ शकत नाही महाराज. तेवढं कठीण आहे बघा, तेवढं कठीण आहे. जसे जन्माला आल्यावर रोग होऊच नये. आलं का? अध्यास होऊच नाही. मग झाला म्हणजे गुरु शिष्याचा तेवढा व्हावा. जन्माला आल्यावर रोग, कारण का आपण सच्चिदानंद स्वरूपा नाही ना. होऊच नाही अतिशय उत्कृष्ट महाराज, श्रेष्ठतम आहे ते महाराज, श्रेष्ठतम आहे महाराज. झाला तर थोडंसं जे असं सद्गुरूकडे जावं, ताबडतोब घाण काढून टाकाय महाराज. आमचं नासकं झालंय रगात ते सगळं शरीरातनं भिनलंय. आता काय निघणार हो त्याच्यातनं? झाला तरी महारोग तर होऊच नये. झालं सामान्य रोग होऊ नये, झाला तर महारोग तरी होऊच नाही म्हटले. कारण काही रोग क्लेश तर देतातच. बघा काही लोक रोग क्लेश तरी देतात, पण त्यात आबरूही जाते. हो. क्लेश होऊ नये व आबरू जाऊ नये, पण त्यातले त्यात क्लेश होऊ द्या, निदान आबरू तरी जाऊ नये. बाकीच्या ह्याच्यात क्लेश होतात, हा रोग झाला तर आबरू जाते महाराज. क्लेश तरी होत्यात, आबरू क्लेश होऊ द्यात पण आबरू तरी जाऊ नये. तसं झालाच अध्यास तर गुरु शिष्याचा व्हावा, तेवढा नाही झेपला तर देव भक्ताचा व्हावा. आपण संसाराचा अध्यास होणं म्हणजे महारोग होणं. नाही महाराज तुमच्या कृपेने बरं चाललंय, चालू काय चालवायचं ते. हा आपण आज आनंदात आहोत, कारण रोगच नाही. शारीरिक रोग फार अवघड असतात. आपण आनंदात आहोत, आज रोग झालेला नाही. शारीरिक रोग फार कठीण आहेत महाराज, आणि हे एक पापच आहे महाराज. जेवढं आपल्याला दुःख येतं ना त्याला मूळ कारण कोण आहे? म्हणून दादा आपल्याला भोगत असताना निवांत भोगत राहायचं. रूपे बघा, रोगाच्या रूपाने येतील आणि कुणाच्या रूपाने येतील आणि कुणाच्या रूप भोगून संपवायचं. पण पिटायला लय म्हणायचं आपल्याला. काय जेवढं सुख येईल तुम्हाला तेवढं पुण्य खर्ची पडतं. व्यवहारिक सुख जेवढं व्यवहारिक सुख येईल तुम्हाला, पाठीमागे काहीतरी पुण्य आहे तुमचं, म्हणून ते तुम्हाला सुख येतंय महाराज. पण भोगून संपतं महाराज. आणि दुःख यायला तर पाप भोगून संपतंय महाराज. सुख दुःख हातीत आपण, पाप पुण्य हातीत आपण आहोत महाराज. मानसिक रोगाला विचाराने निवृत्त करावे लागते. बघा आता ह्या रोगाला स्थूलदेहाच्या रोगाला डॉक्टराकडे जाऊन काहीतरी करावं महाराज, थांबू नये. मानसिक रोग जो आहे त्याला, आणि खरा मानसिकच रोग आहे महाराज. आपल्याला शारीरिक रोग काय थोडा आहे, पण खरा रोग कुठला आहे? तो मानसिक रोग आहे महाराज. आणि तिथल्या डॉक्टर कोण? सद्गुरूच आहेत महाराज, संतच आहेत. म्हणून नेहमी आपला विवेक जागा पाहिजे महाराज. नेहमी काय जागा पाहिजे? विवेक जागा पाहिजे. विवेकाला अत्यंतिक आपल्या जीवनात महत्व द्यावं. शारीरिक रोग भोगून सारावे लागतात. हा शारीरिक भोगून सरावेच लागतात. उदाहरणार्थ पोटशूळ, माताशूळ हो. हे रोग दुःख भोगूनच सारावे लागतात. रडून जात नाहीत. या रोगाने क्लेश तर होतात पण आबरू जात नाही. आणि महारोग झाला तर त्यात क्लेश तर होतातच, अधिक आबरू जाते. संसारात सुख दुःख जे होतात ते काही दृष्ट कारणाने होतात व काही अदृष्ट कारणाने होतात. आता संसारात तुम्हाला काय सुख दुःख होतं ना, दृष्ट म्हणजे आता ह्या जन्मात केले आता बी होत आहे, आणि काही पाठीमागल्या जन्मातलं बी भोगायला आले असते महाराज. ते दोन्ही भोगून संपवायचं. आपल्या दुःखाला अदृष्ट कारण असू द्या, आपल्या दुःखाला अदृष्ट कारण असू दे, हा दृष्ट कारण दिसू नये. दृष्ट आता बरोबर आहे की आपण होऊन काय करू नये, कळून काय करू नये. पाठीमागे झाले अदृष्ट, त्याला काय आपल्याला करता येत नाही. पण आता कळून तरी काय करू नये महाराज. दृष्ट कारण दिसले तर त्यात आबरू जात असते. बघा महाराजाचं कसं कसं झालंय होतंय ना. आणि हे शारीरिक रोग मानसिक रोगामुळे होतात. होय, शारीरिक रोग मानसिक रोगामुळे होतात. माझं काय होतंय काय की कसं काय होतंय काय की ते सारखं टोचित असते त्याला. अध्यास होणे हा मानसिक रोगच आहे. झालं. खरा रोग कुठला? अध्यास होणं, भ्रम होणं. अध्यास म्हणजे काय? सच्चिदानंद स्वरूपानं जन्ममरण अतीत मोक्ष बंद मोक्ष अतीत आपण आहोत. पण आपण कोणतरी मानायला आलो अमका तमका याचा त्याचा, त्यालाच काय म्हटलंय? अध्यास म्हटलंय. अध्यास म्हणजे काय महाराज? आपण आत्मस्वरूपानं आत्मा आहे आणि आपण देह मानायला लागलो, देह संबंधाने माझी मानायला लागलो. त्या मी करता भोगता सुखी दुःखी मानायलाच अध्यास आहे महाराज. तो मानसिक रोग मनामुळे आहे म्हणून मनच नसावे. मानसिक रोग तरी का होतो? मनामुळे आहे.
मन काय करायचं महाराज? मनच नसावं महाराज. मनाला मारायला शिकावं महाराज. हळूहळू हळूहळू मनाचा जेवढा निराश होईल तेवढा लवकरात लवकर करावा आणि तिथं प्रयत्न करायचा. खरा सगळा परमार्थातला जर प्रयत्न असेल तर मनावर आहे महाराज. मनाला तुम्ही ताब्यात ठेवणं अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. वेदांत शास्त्रात संकल्प नाही मनाचं म्हटले महाराज. मनाचा संकल्पाला येऊच नाही महाराज. वेदांत शास्त्रात ही महत्वाची गोष्ट आहे की मनच राहत नाही. झालं. वेदांत शास्त्राची महत्वाची गोष्ट काय आहे? मनच मनरूपान राहत नाही हे महत्वाचं आहे महाराज. बाकीच्या सगळ्या शास्त्रकारांचं मन राहतं, मनाला लीन करतात. वेदांत शास्त्रा योगात काय केलं महाराज? मनाला तिने लीन केले महाराज, पण मनाचा बाध केलेला नाही महाराज. आणि वेदांत शास्त्र काय करतं? मनच बाधित करतात महाराज. समाधी सुषुप्तीत मन नाही आहे का? म्हणून सुख दुःखाचे धक्के नाही. आता समाधी आणि सुषुप्ती मन नाही म्हणून सुख दुःखाचे धक्के नाहीत, पण उत्थान झाला की आणि येतं महाराज. जागृती स्वप्नात मन आहे म्हणून सुख दुःखाचे धक्के आहे. जागृतीने स्वप्न मन आहे म्हणून सुख दुःखाचं धक्के बसतात. मन नसावे म्हणजे मनात संकल्प नसावे. आता मन नसावं म्हणून नसावं म्हणजे काय? कारण का अंतकरण आहे तोपर्यंत हे अंतकरण चतुष्टय आहेच महाराज. संकल्प करणारं मन नसावं महाराज. संकल्प नाही मनातले पूर्ण संकल्प, जोपर्यंत तुमचं संकल्प जात नाहीत तोपर्यंत आपल्याला पूर्णतेला पोहोचू शकत काय नाही काहीतरी संकल्प आपला होतोच महाराज. म्हणून गुरुजी फार कठीण आहे हो, फार कठीण आहे. आता मेलेल्या माणसाला लिंगदेह नसतो म्हणून मन नसते. कारण काय? ते अंतकरण गेलेलं असतो त्यात ना. मेलेल्या माणसाला स्थूल देह असतो, पण येणं जाणारं कोण आहे महाराज? मन. म्हणजेच ते सूक्ष्म शरीर आहे. तिथं ते नसतं त्याच्यात, म्हणून तिथं संकल्प विकल्प नसतो, सुख दुःख नसतं. जीवनमुक्तीत बाधित मनात आलं काय? संकल्प नसतो. आता जीवनमुक्तीत मन आहे पण बाधित आहे, आणि बाधित झाल्यामुळं तिथं संकल्प का? संकल्प नाही. अरे त्याला काही मिळवायचं नाही, त्याच्यापेक्षा दुसरं काय नाही महाराज. आहे तोच आहे महाराज, आणि म्हणून तिथं संकल्प नाही महाराज. विधेयमुक्तीत मनच राहत नसते. अरे तिथे काय सगळं पूर्ण झालेलं असतं हो. विधेयमुक्तीत जे अंतकरण आहे ना त्या बाधित झालेलं असतं ना, आता त्याचा हा व्यवहार संपला ना की संपलं तिथं महाराज. हा इथं प्रारब्ध आहे, भोगून जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याचं मन तिथं असतं, पण आता ते मन बाधित झालेलं असतं महाराज. आणि देहाचा भोग संपला ना की मन विलीन झालेलं असतं तिकडं. हा देह इथं पडून जातो महाराज, आणि तो स्वरूपाला चैतन्य स्वरूपाला प्राप्त होतो. मन असावे पण मनात संकल्प नसावे. मन असावं महाराज, पण मनात संकल्प असो नयेत. संकल्पाचे दोन प्रकार, एक असाधारण संकल्प, दोन साधारण संकल्प. असाधारण साधारण हे दोन संकल्प आहेत महाराज. दोन प्रकार दिलेत त्यांनी महाराज. साधारण संकल्प आपल्याला दुःख निवृत्ती आहे पण आत्यंतिक दुःख निवृत्ती नाही. आपल्याला दुःख निवृत्ती आहे पण आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झालेली नाही. तेवढ्या पुरतं आता गोळी घेतली झाले निवृत्त, पण उद्या आणि काहीतरी आता मी येताना इंजेक्शनच घेऊन आलोय. आता तेवढ्या पुरतं वाटलं हो बसलं. आता उद्या परवाच्या काय होणार नाही असं नाही, आणि काहीतरी होतंय महाराज. व सुखही प्राप्त आहे पण निरतिशय नाही. आता सुखी प्राप्त आहे की आता आनंद मिळतो ना, पण इथनं खाली उतरल्यावर निरतिश सुख नाही महाराज. निरतिश सुख असावं महाराज. अत्यंत दुःख निवृत्तीपूर्वक निरतिशय सुखाची इच्छा असणे या साधारण संकल्प म्हणावे. बरं. अत्यंतिक दुःख निवृत्ती, निरतिशय सुखाची प्राप्ती असं आपल्याला इच्छा असावी. याला काय म्हटले? साधारण संकल्प. हा साधारण संकल्प जावा त्यास जीवनमुक्त म्हणावे. आणि विवेक संकल्प जावावा त्याला काय म्हटले? जीवन. बघा कुठपर्यंत आहे असावा अगोदर, पण तोही नाही महाराज आमचा संकल्प चांगला आहे हो म्हणित. अरे संकल्पच ना तो, तिथं मन आहे ना अजून, काय संकल्प करायची गरज आहे हो दादा? केवढं चिंतन करायला पाहिजे हो दादा. करत राहूया. आपल्याला एका गुरुजीने खरोखर महान मोठं देणगी दिली आहे महाराज. आमच्या गुरुजींची महान मोठी ही देणगी आहे, आणि चळवळ त्यांना होते काय. मला एखादं तरी भेटावं म्हणायचं, माझं वानपण फिटावं म्हणायचं, आणि लोकांना सांगायचं अरे ज्ञानाबद्दल बोला. कोणाही कोणतरी एखादं कसं असं म्हणायची, आणि आनंद भरून बोलायचे, पोट भरून बोलायचे महाराज. त्यांनी अगदी काय बोलत नव्हते. जा म्हणायची, मला तुझी गरज नाही म्हणायची. एखाद्या जरा खाली येऊन बोला, कार्यक्रमच घेत नव्हते, मला सोड नाही म्हणायचे. जा मस्त आहेत म्हणायचे, गमतीचे सांगणारे. त्याच्या काय
त्यावेळी कुणाला पटायचं नाही, समजायचंच नाही, त्याच्यामुळे ती बोलत होती. समजून घेत नव्हती हो, समजून घेत नव्हती माणसं. आणि बाकीची माणसं चावड झालेली सांगायला हो काय करायचं ज्ञान, कशाला ज्ञान, कुणाला कळतंय, हे आमचं भांडवल का कळत नाही सांग म्हटल्यावर दुसऱ्या कीर्तनला येईल. हा, दुसऱ्या फेराला कीर्तन घे म्हटलं तर नाही महाराज मला सवड नाही म्हणेल, कारण का महाराज पुढं काय बोलून चालत नाही म्हणेल. हे आमचं ज्ञान आम्हालाच अभ्यास करायला नको, आम्हाला तरी कुठे तळमळ लागली महाराज. 2 दिवस गावाचं गोळा करायचं आणि गावालाच खायला वाढायचं, ही रिकामा झाली. आम्ही 7 दिवस केलं म्हणाला रिकामा आणि हे काय चाललंय महाराज, परमार्थातलं हे खरं वैभव आहे काय म्हणा. असाधारण संकल्प, आपल्याला देह निर्माण करण्याची इच्छा असणे यास असाधारण संकल्प नाही. देह निर्वाह करण्याची संकल्पना असाधारण संकल्प म्हणावा. हे प्रारब्ध आहे, त्याला प्रारब्ध आहे. मनात साधारण असाधारण 2 संकल्प असणे तो बद्ध. साधारण असून देत, संकल्प आहे ना तो बद्ध, संकल्प रहित झाला ना मुक्त. एकच असाधारण संकल्प असतो असणे तो जीवनमुक्त. दोन्ही संकल्प जाणे तो विधेय मुक्त. बद्धाच्या साधन संकल्पाला विधी किंकरत्व आहे, बरोबर आहे की. जीवनमुक्ताच्या असाधारण संकल्पाला विधी किंकरत्व नाही. आता तिथं सहज व्यवहार होत होतो त्याला विधी, कारण का माहितीये का, तुम्ही जोपर्यंत मी देह म्हणता, मी कोणतरी म्हणता, तोपर्यंत तुम्ही विधीच्या अधीन आहे महाराज. तुमचा देहभाव निघून गेला, मी माझं हे तुमचं निघून गेलं ना, तिथनं पुढे तुमचं जे राहिलेलं असतं ते प्रारब्ध राहतं, ते ईश्वराधीन असतं. तुम्ही आता तिथं स्वतंत्र काय राहिलेलं नाही. आणि म्हणून ज्ञानी पुरुषाला वेद देखील काय सांगू शकत नाही, तो विधीचा किंकर नाही महाराज. काय बोलायचं तुम्हाला. ब्रह्मवेत्याचे विधी किंकरत्व गेले, ब्रह्मवेद्याचं विधी किंकरत्व गेलंय, तरी पण स्वभाव राहत असतो. स्वभाव राहत असतो महाराज. संन्यासाश्रमात जर तिन्ही आश्रमाची विधी राहत नाही हो तर विधेय मुक्तीत विधी राहील काय. बघा, संन्यास आश्रम घेतला की पाठीमध्ये 3 आश्रमाचा तिथं हे राहत नाही. कारण का पहिला ब्रह्मचारी आश्रम आहे, बरोबर आहे. 12 वर्ष सद्गुरूकडे राहून तुम्ही वेदाध्ययन करायचं महाराज, आणि मग त्यांनी आज्ञा दिल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारायचा. गृहस्थाश्रम 25 वर्षापासून 50 वर्षापर्यंत काय विधी असेल ती पाळायची महाराज. आणि तिथनं पुढं 50 ते 75 वानप्रस्थाश्रम आहे, आणि तिथनं पुढं चौथा जो आहे 75 ते 100, बरोबर नाही. संन्यास आहे. संन्यास गेला एकदा की पाठीमध्ये 3 आश्रम, त्याच्यात काय बंधन करू शकत नाही. कारण का संन्यास हा सर्वात शेवटचा आणि श्रेष्ठ आश्रम आहे महाराज. संन्यस्त वृत्ती असणं, ऐसा हे कार्य संन्यास, तुडी संकल्पाचा नाश, मग तू राहे भलते टाई, ज्यानी वनी खाटी होईल. कुठेही राहतो पण संकल्पाचा तू नाश करून टाक. आता त्याला पाठीमाले आश्रम राहत नाहीत तर जीवनमुक्ताला कुठले राहतील महाराज. जीवनमुक्त म्हणजे जिवंत असतानाच तू मुक्त झालेला असतो, सगळं बंधन सोडलेलं असतं महाराज. हे म्हटले मी माझी आठवले जायचं, विसरले जायचं अंत करून, तू पारता संन्याशी जाण निरंतर. कैमोती न्याय विधीनं राहणे वेगळे, विधीचे उल्लंघन करणे वेगळे. आता विधीने राहणं वेगळं आणि विधीचं उल्लंघन करणं. आपण निदान विधीने तरी राहावं. जोपर्यंत आपल्याला अजून काहीतरी करायचं वाटतं ना, आपल्याला अजून आहे असं वाटतं ना, तोपर्यंत विधीला कधी धक्का लावू देता कामा नाही महाराज. अविधीने वागू नाही महाराज. उल्लंघन केले तर पाप होते. विधीचं जर उल्लंघन केलं महाराज, अरे हाय त्या अगोदर निघा ना, तो लंड ठरतो. तुकोबाराय सांगतात वेदवाह्य लंड बोले तू पाखांड, त्याचे काळे तोंड संता माझे. बघा, वेदाच्या विरुद्ध वागणारा महाराज लंड आहे, तो वागू नये महाराज. पण विधी किंकरत्व राहू नये का महाराज. पण त्याच्या पुढं विधी तरी राहूच नाही महाराज, पण विधी देखील राहता कामा बंधनात आहोत ना आपण. कर्तव्य भाव, कारण का पुण्य पापा हातीत आपण आहोत, धर्मा हातीत आहोत आपण. कर्तव्य भाव स्थिती राहावी. कर्तव्य भाव स्थिती, नैष्कर्म्य स्थिती यालाच म्हणले महाराज. तुका म्हणे मुक्ती परिणिली आता देवचारी महाराज. सार गोष्ट बीजे बाजूने सगळी महाराज त्यांनी हे प्रमाण अगदी उच्च कोटीवरती दिलेले आहेत. कर्तव्य अभाव काय करायचं शिल्लक राहू नये महाराज. कारण का करायचं शिल्लक राहिले की आणि तुमचं जमा खर्च सुरू झालेच महाराज. सार गोष्ट आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नेणे तर नाहीच. सांगायचं काय महाराज, आलं मूळ स्वरूपावर. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान तरी
म्हणजे नेणे तरी नाहीच महाराज, जाणणे तरी आहे काय महाराज? पण तो जाणणे रूप असल्यामुळे त्याला कारण जाणणे का? तरी काय म्हणावे? तो प्रकाश, ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे, जाणणंच हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून जाणणे मान्यपणा तिथं नाही. आलं का लक्षात? हो. अशा रीतीने त्याचे स्वरूपात वाणीने मौनच होऊन जावे लागते. आणि म्हणून त्याच्याबद्दल काय बोलता येत नाही. काय म्हटलं तिथं? अशा रीतीने नामरूप त्याचे संबंध, स्वरूपात वाणीने मौनच होऊन नामरूप संबंध, जाती क्रिया विरोध, आकाराशी तुम्हाला बोलता येतं शब्द प्रमाण देखील इथं. हा, या आकारालाच प्रवाद करता तो, वस्तूशी नाही महाराज. वस्तूबद्दल काय बोलता येत नाही महाराज. 4 वाणे आहेत. आलं काय? 4 वाणी. एक परा, परा, दुसरी पश्यंती, पश्यंती, तिसरी मध्यमा, मध्यमा, 4 वैखरी, वैखरी. 2 ज्ञानरूप वाण्या. आता 2, आता हे थोडेसे घ्या शेवटी लिहून. ज्ञान 2 ज्ञान स्वरूप आहेत पहिल्या ज्या परा पश्यंती. 2 क्रियारूप वाण्या आणि आहेत. अलीकडच्या जे 2 आहेत मध्यमा आणि वैखरी, एक क्रियारूप आहेत. परावाणीत अनुद्भूत ज्ञान असते. आता अनुभूत फक्त ज्ञान आहे, हो, स्फुरण आहे तिथं, उद्भूत झालेलं नाही. आणि तेच उद्भूत झालं की पश्यंती. वाणीत उद्भूत ज्ञान असते. बघा तिथं उद्भूत ज्ञान असतं. मध्यमा वाणीत अनुद्भूत क्रिया असते. आता तुम्हाला इकडे आलं बघा, मध्यमेत काहीतरी आता करायचं, उद्भूत झालेलं नाही, पण मनातल्या मनात त्याचं शेक होतं मला. व वैखरी वाणीत उद्भूत क्रिया असते. आता मग पुढं सुरू झालं वैखरी, करा काहीतरी बोला, सुरू झालं मला. या 2 आहेत त्या परापश्यंती ज्ञानस्वरूप आहेत, आणि पुढच्या ज्या ते क्रियारूप आहे. वैखरी त्या क्रियारूप आहेत. अर्थात ज्ञानानंतर क्रिया आहे. ज्ञानानंतर क्रिया आहे. ज्ञान क्रियेची अपेक्षा करीत नाही. पण ज्ञान मात्र क्रियेची अपेक्षा करत नाही. ज्ञान हे स्वयंसिद्ध आहे. ज्ञानच हे तुमचं काय आहे? स्वरूपच आहे. पण क्रिया ज्ञानाची अपेक्षा करत असते. कारण का कुठली क्रिया करायला झाली तर ज्ञानाशिवाय महाराज क्रिया घडत नाही महाराज. तरी माणसं ज्ञान नको म्हणतात. अरे काय काय करणार तुम्हाला? ती क्रियाही संपवावी आणि ती क्रियाही संपवावी व ज्ञानाची वाच्यता राहू नये. आणि मग मी ज्ञानी आहे, मला कळलंय मी ज्ञानी आहे. ज्ञानीच्या वाच्यता राहणे ज्ञान हे स्वरूप आहे. याचे नाव मौन. त्याला काय राहून दे, राहावं म्हणायची काय गरज आहेच ती सिद्ध महाराज. माऊली म्हणते तैसी क्रिया कीर न साधी, हं. हे अद्वैती भक्ती आहे. हा. अनुभवायचे नाही, हे म्हणून बोलायची बरोबर आहे. तिथे क्रिया सण होत नाही, ती अनुभव शुद्धी आहे महाराज. असे मौन हेच ज्याच्याविषयी बोलणे आहे. बघा भक्तीचं शेवट काय सांगितलंय, ज्ञानोत्तरची आणि खरी भक्ती तेच आहे महाराज. सर्व अनात्मभाव परित्याग होणे हीच ज्याची प्राप्ती आहे. बघा तुम्हाला हे अनात्मी भाव जे आहेत जेव्हा चित्तात ना, तेवढे निवृत्त झाले की राहतात ते. कारण का आत्म हे तुमचं स्वरूप आहे महाराज. आपण अनात्म काहीतरी मावालेलो मानालेलो ते भाव आपल्या ठिकाणी झाले, म्हणून आपण आत्म्यामधून बाजूला झालो महाराज, त्या भावामुळे महाराज. आणि ते भाव निवृत्त झाले ना, सर्पाचा भाव निघून गेला की राहतंय काय आहे ते, रजूच आहे ना. तिथं दुसरं काय आहे महाराज नावचं का? आता तुम्हाला सर्पाचा भाव झालं तरी कोण आहे ते? दूरीच आहे. पण त्या दुरीला तुम्ही सोडून बाजूला गेला त्या भावामुळे, अनात्म्याकडे गेला महाराज. आणि अनात्म्याचे भाव निघून गेले ना, भावरूप परमात्माच आहे महाराज. तिथं तुम्हाला भाव व्हायची काय गरजच नाही. ती काय नाही तिथं भाव व्हायचा महाराज. अशा रीतीने कोणतेच धर्म ज्याच्या ठिकाणी नाही, बघा अशा रीतीने कोणतेच धर्म ज्याच्या ठिकाणी नाहीत, अशी जी परमात्मा वस्तू ती म्हणजे ज्ञान आहे, अज्ञानी आहे, सत आहे, असत आहे, दुःख आहे, कुठलाही भाव नाही, अशी जी काय सत्सामान्य वस्तू. आपण निर्धर्मक हो त्यावेळी प्राप्त होईल. मग आता आपल्याला हे कधी प्राप्त होईल? कुठलाही आपल्याकडे धर्म राहता कामा नाही. निधर्मक आपण ज्यावेळी होऊ त्यावेळी ही वस्तू आपल्याला प्राप्त होईल महाराज. हे सर्व कळून भेद ठेवला हां किंवा बोलण्याची क्रिया केली तरी दोष, व हे सर्व न कळले तरी दोष. बघा आता हे सगळं केलं आणि भेद ठेवला तर दोषच आहे महाराज. कळवून ठेवला तरी दोषच आहे, न कळून ठेवला तरी दोषच आहे महाराज. काय आहे? भेदात ना तुम्ही बाजूला व्हा. सगळा जो तुमचा आमचा भ्रमातला विषय व्यवहार आहे तो भेदातला आहे महाराज. मनुष्य देहातल्या जीवाला हे सर्व माहिती असावी. कुणाला? कुत्र्या मांजराला त्याला काय करता येत नाही महाराज. इतर त्याला देहा माहिती करून तरी काय करणार. पण मनुष्य देहातल्या मनुष्याला नाही, हे ज्याला कळतं, हे ज्याला सांगावं लागतं त्यालाच माणूस म्हणावं. इतर देहात हा आहार, निद्रा, भय, मैथुन आले आहे. काय? 4 धर्म सांगितले महाराज. आहार, भय, मैथुन, निद्रा सगळ्या पशुपक्ष्या तुमच्या आमच्यात आहेत महाराज.
पण तुमच्या आमच्या ठिकाणी भगवंतानं एक बुद्धी नावाचा अंक चांगला दिलाय महाराज. ते सगळे भोग प्रधान आहेत, पण आपण ज्ञान प्रधान आहोत. इथं विवेकाचा एक महाराज त्यांनी गट गाठलेला आहे. आणि नेहमी आपला विवेक जागा होणं अत्यंतिक गरजेचं आहे. विवेक जागा व्हायचा असला तर बायको विवेक जागा करत नाही. जागा झाला विवेक तरी तू मावळून टाकते. आज सणाचा दिवस आहे, दिवाळीचा तसा आहे, सणाने कशाला लोकांच्या घरात असा म्हणून रिकामी झाली. वयच म्हणते महाराज. मनुष्य खरं दिवाळी म्हणजे संत भेटणं ही खरी दिवाळी आहे. खरं संतांचं दर्शन किंवा ईश्वराचं चिंतन ही खरी दिवाळी आहे. विवेक तुम्हाला पाहिजे असेल तर संतांच्या ठिकाणीच तुम्हाला जावावं लागणार. आणि म्हणून दोन कायमपणे हे ठेवायचे, संतांचा संघ आणि सतशास्त्र याचं रात्रंदिवस चिंतन करणं आपलं कर्तव्य आहे. जागा सोडायची नाही. मनुष्य देहातल्या जीवाला आहार निद्राधिक तर आहेतच. बघा, मनुष्य देहातल्या जीवाला आहार निद्रातले आहेच महाराज, पण अधिक धर्माधर्म आहेत. झालं. तुम्ही आम्ही केलेल्या धर्मा कुत्र्या मांजराने तुझ्या मुठीतली भाकरी घेऊन गेलं तर त्याला पाप नाही का? त्याला गावाला ते खाणं त्याचं कर्तव्य आहे. ते माझी घरातली बुट्टी तुझी म्हणत नाही महाराज. पण तुम्हा मला मात्र मागून खावा, पण त्याच्यातली घेऊन जाऊ नका. आणि आमच्या मुक जनावराला मग आता तिथं बांधलं ते मुक जनावर त्याला टाकते. मनुष्यानं थोडस का असं यातनं सावध घेऊन राहणं अत्यंतिक गरजेचं आहे. स्वरूप स्थितीवर येणे हा धर्म आहे. बघा, बाजूला जाणं स्वरूप सोडून अधर्म आहे, आणि स्वरूप स्थितीवर येणं हा खरा धर्म आहे. व स्वरूप स्थितीवरून घसरणे हाच अधर्म आहे. आणि स्वरूप स्थितीने घसरणं म्हणजे मी अमका तमका सुखी दुखी अमक्याचा तमक्याचा शरीर धर्मानं तुम्ही म्हणायला कोणतरी की तो अधर्म आहे. आणि मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं आपण म्हणणं, ठाम निश्चय करणं, त्या ठिकाणी दृढीकरण करणं, स्थिर राहणं याला खरा धर्म म्हणायचं. ज्ञानावर धर्म अधर्म वेदांताचे आहेत. बघा, ज्ञानावर धर्म आणि अधर्म वेदांताचे आहेत. तुमच्या बाकीच्या ह्याच्यावर नाही महाराज, व्यवहारावर नाही. कृतीवर धर्म अधर्म मीमांसकाचे आहेत. आता कृतीवर धर्माधर्म मीमांसकांचे आहेत, म्हणजे पूर्वमीमांसा आहे. ते धर्माधर्म मानणारे. तुका म्हणे आम्ही झालो लागून दे पाप. आपल्याला धर्म नाही आदर येऊ नये, कारण का धर्माधर्म आधी जाऊ आपण. पण आपण धर्म जाणून घेतलाय ना, आपण ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालोय. खरा धर्म आपला कुठला आहे? तो आहे महाराज. अशी प्रत्येक शास्त्रकारांची धर्माधर्म मानण्याची रीत वेगळी आहे. प्रत्येक शास्त्रकारांना धर्माधर्म मानण्याची रीत वेगळी आहे. सार गोष्ट आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विशेष काही नाहीच. सांगायचं काय महाराज, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विशेष काय नाही. म्हणून जेवढं विशेष जे आहे ते काल्पनिक आहे महाराज, कल्पना केलेलं आहे महाराज. म्हणून अनात्म्याला जर आत्मा म्हणूच नाही. बघा, आता इथं काय केलं तिने म्हणे, काय देहाला मी म्हणूच नाही म्हणजे अनात्म्याला आत्मा. आता मी म्हणजे तुम्ही देह आत्मा आहे, बरोबर आहे. पण आता तुम्ही मी देह म्हणता तोच अनात्मा आहे. म्हणजे अनात्म्याला आत्मा म्हणून नाही, म्हणजे मी देह म्हणून नाही, पण दोषच आहे. पण मी आत्मा आहे, पण आत्म्याला आत्मा सुद्धा म्हणून आहे. मी आत्मा आहे, आत्मा काय म्हणेल बसायचं महाराज. अरे काय, अनात्म्याला तरी म्हणूच नका महाराज. आणि अनात्म्याचा जोपर्यंत निराश होत नाही तोपर्यंत मी आत्मस्वरूप आहे असा थोडासा भाव ठेवा. त्यालाही काय मर्यादा दिलेली आहे महाराज. कारण का तो भाव जाण्यासाठी महाराज तो भाव ठेवावा लागणार आहे ना. अनाधिकाराचे आहेत महाराज ते. आणि तो भाव म्हणून तरी निधी द्यासने विजाती प्रति अनात्मा वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती करणं हे अत्यंतिक महत्वाचं शेवटचं साधन सांगितलंय. आणि मग तुम्हाला समाधी लागणार महाराज. आणि तीही हळूहळू विरून जायला पाहिजे महाराज. म्हणेल की विशेष झाले म्हणून विशेष म्हणायला लागला तरी विषय झाला तो. आणि विषय म्हटलं की तो काय म्हटलं, विशेष केले की अध्यास. हा विशेष केलं ना अध्यास सुरू झाला तुम्हाला. व काही न करणे हे सामान्य. आणि काही न करणं. म्हणून महाराज लोकांना दादा सत्सामान्य स्वरूपानं आपण राहायला शिकायचं. जरी लोकांनी बोलवलं गुरुजी तर आपण तिथं जायचं नाही असं नाही. पण आपल्या वृत्तीला धक्का लागता कामा हे सांभाळायचं महाराज. सामान्य सोडू नये. बघा आलं का, सामान्य सोडू नये, विशेष करू नये आणि विशेष करू नये. म्हणजे आत द्यायचं नाही. कारण हा हे महत्वाचं आहे. हो, विशेष तेवढे सर्व कल्पित आहे. का महाराज? अरे विशेष एवढं कल्पित आहे महाराज, सगळं कल्पित आहे महाराज. आणि कल्पित असतं ते महाराज मिथ्या असतं महाराज. आणि ते अधोगतीला नेतं. एकदा त्या कल्पितात अडकला, विशेषात अडकला मनुष्य तर येत नाही महाराज. आणि सामान्य स्थितीत कुणाला राहूच वाटणं झाली महाराज. सुवास उदाहरण
सुवासिनीबाई एवढे विशेष करते. रंगनाथ गुरुजी महाराज का शोभलेत महाराज, तर त्यांचा साधा फेटा देखील त्यांना कसा असतोय, खारला बटन वरला खाली असायचा महाराज, कधी द्यावा असतच नव्हते ते महाराज. आणि आम्ही आपले महाराज आमच्या आता त्या बॅगत नाही आहेत, आरसा आहे, पावडर लावायची, सगळं गंधबिंद कोरवायचं आणि मग आम्हाला न्यायचं तिकडे. काय चाललंय त्या ते विषयातलं विशेषातलं विशेष नाही महाराज. चकमक सुद्धा चकमक सुद्धा टाक होय, आणि त्या अंगावर काय मारतेला आहे वाचाचा होता. असतंय. होय, त्या आमच्या माणसाने काय विचारलं एका महाराजाला, तुम्ही चिरंजीव पद ऐकलेचा महाराज? अरे बाबा, का हो? नाही, तुमच्या अंगाचा वास येतोय म्हणून मी विचारलंय म्हणे. चांगली महाराज. महाराजालाच विचारलं महाराज, चांगली चांगली. नसलं तर तेवढं वाचा म्हणले, पाया पडणे आलं. राखलं त्याला. काय चाललंय महाराज? अरे याख्या निघाले ते निघणं झाले महाराज, आणि कवा निघायचं महाराज? एवढी अडकबाजी होती महाराज. आणि अधोगतीला जातो महाराज. भजन हे वोंगळवाने म्हटले, चुकली यावर मग जरा पुढे. माणसं नाही म्हणतात, काय बिघडलं महाराज? वोंगळवाने नरका जाणे चुके ना, माझ्यासारखा भजना कोण नाही. मग संपले की अहंकार आला ना. अहंकार महाराज सगळ्यात वाईट आहे, आणि तो अहंकार गेला तो सगळं नाचलं कोणी? पुढे केले नाही अहंकाराने महाराज. शुद्ध शुद्ध आहे महाराज, गुन्हा हातीत आहे महाराज, पण गुन्हाला आलाय. उदाहरण, सुवासिनीबाई विशेष करते पण सामान्य सोडित नाही. बघा लावते कुंकू हे, पण सामान्य सोडत नाही महाराज. घरात सणवार करणे विशेष आहे. घरात सणवार करणं विशेष आहे. गरिबाने सण करीत जावावे. हा. दिवाळीचा सण राजाने करीत जाऊ जाऊ नये. नये. गरिबाने सण करावा महाराज. अरे राजाने दिवाळी काय करायची महाराज? आमचा शिमगा असतोय म्हणून सण करायचा दिवाळीचा. आमचे भगवा वर्षातले दिवस किती दादा? 300. आता दिवाळी 5 दिवसाची, आमची दिवाळी, आणि बाकीचं 360. शिमगा आहे आमचा. काय आहे पण राजाची नित्य दिवाळी आहे महाराज. राजाची दिवाळी नित्य, त्याच्यापेक्षा संतांची दिवाळी वेगळी महाराज. विठोबाच्या राज्यामा नित्य दिवाळी. साधू संत येते घरा त्याची दिवाळी जसा महाराज. खरी जर दिवाळी कुणाची असेल, संतांची ती खरी दिवाळी आहे महाराज. दिवाळी म्हणजे दीप लावणं, दीप प्रज्वलित करणं महाराज. आमचे दीव लावला की जातोय. तेल वात सगळं त्याच्यात असावं लागतं महाराज. वात तरी संपती, तेल तरी संपते, नाही तर वाऱ्यात तरी जाते महाराज. पण आत्मज्योत आहे ना, ती प्रज्वलित करणं महाराज, ती खरी, आणि ती निरंतर राहावी महाराज. आणि ती निरंतर राहणं यालाच नित्य दिवाळी म्हटले. सांडेली त्रिपुटी दीप उजळला केला तर राजास आता नाही, कारण राजा नित्य दिवाळीच असतो. मग काय? राजाला दिवाळीचा सण नाही. राजाने दिवाळी केली तर राजा त्याला म्हणावं का? का त्याची रोज नित्य दिवाळी. तुम्हा मला वर्षभर काय खायला मिळत नाही गोडधोड. आताच ना, पूर्वीच आहे ते. पण ते करत होते महाराज. ब्रह्मवेत्याला कशाची दिवाळी? आलं का? अरे ब्रह्मवेत्याला दिवाळी कशाची महाराज? पोळ्याला बैल सजवतात, पोळ्याला बैल सजवतात, विशेष संक्रांतला स्त्रिया सजतात. हा बघा काय काय दिले विशेषण. संक्रांतीला स्त्रिया सजवतात विशेष दसऱ्याला घोडे सजवतात. विशेष बघा, दसऱ्याला घोड सजवतात विशेष. दिवाळीला सगळे सजतात, सगळे विशेष. सजतात विशेष आहे ते. हा सगळा विशेषपणा मनुष्याने टाकून झालं, द्यावा सगळा विशेषपणे मनुष्यानं टाकून जावा लागतो, म्हणजे मोक्ष होतो. झालं, हा सगळा विशेषपणा मोक्षानं टाकावा, मनुष्यानं टाकावा, तेव्हा मोक्ष होतो, नाहीतर मोक्ष होत नाही महाराज. विशेषपणा वेड्याला आवडतो. बघा, विशेषपणा आवडतो कुणाला? वेड्याला. शहाण्याला नाही. अरे शहाणा कशाला जाईल? शहाणा त्यालाच म्हणावं. विशेषातनं तो बाजूला गेलाय, विशेष ज्याला कळलंय महाराज, नको वाटतंय महाराज, त्याला शहाणा म्हणूया. 4 शब्द बडबडत असेल महाराज. फेटा बांधून आरशात पाणी विशेष आहे. झालं, कुंकू किंवा गंध करून लावू नये हे विशेष आहे. असा विशेषपणा आमच्या जोग महाराजांनी सोडला होता. जो महाराजांनी सोडला होता. त्याने आयुष्यात आरसा पाहिला नाही. बघा, आयुष्यात आरसा पाहिला नाही. आमचे गुरुजींनीही झालं का? आरशात कधी पाहिले नाही. आमचे गुरुजी म्हणजे आता रंगनाथ गुरुजी कधी आरसा- सदऱ्याला गुंड्या लावल्या नाहीत. बघा, नेहमी सामान्य राहत असत. सदऱ्याला गुरु म्हणजे बटणं हो नेहमी सामान्यत राहायचं ते. सामान्यात फार महत्व आहे.
कुठं त्यांनी पुस्तक लिहिलं नाही, मठाला कुठे वीट बांधली नाही. आणि आता आमचं काय चालू आहे, सामान्य बदलतच नाही व विशेष राहतच हो, नाही. सामान्य बदलत नाही ते नित्य आहे ना. कारण का सामान्यच तुम्ही विशेषण घेतलेलं आहे महाराज, पण सामान्य बदलत नाही आणि विशेष राहतच नाही महाराज. का आलेलं आहे ते आणलेलं असतं महाराज, आणलेलं कसं राहील महाराज. आणि सामान्य नित्य आहे महाराज, ते खरं स्वरूप आहे महाराज. आणि सामान्यात राहायला अत्यंतिक महत्वाचं आहे, राहावं महाराज. मग त्यावेळी तुम्हाला सामान्य राहील का नाही, तर कुणी पूजा केली तर आनंद होणार नाही. आणि त्याच माणसाने काय दुःख दिलं, दुःख होणार नाही महाराज. ते ठरलेलं आहे त्यांचं महाराज. काय आज तुम्हाला पूजा घालतील, पूजा करतील आणि उद्या 2 खेटरे मारतील, त्यांचं काय महाराज. महाराज बिघडलाय म्हणतील, महाराज बिघडलाय का तू बिघडलाय. आणि बिघडलेला असतोय तू महाराज असतोय काय महाराज. तुम्हीच बिघडलाय म्हणून त्याला महाराज म्हटला जातो. तुम्हाला महाराजच कळलेला नाही महाराज. हा, तुम्ही बघता ते तुमच्या जोडीतला महाराज बघता महाराज का नाही महाराज. काय व्यवहारात सुद्धा विशेष तेवढा पोरकटपणा आहे. बघा विशेषपणा लुचटपणा आहे महाराज, होऊ नाही महाराज. हो, वेदांत शास्त्रात विशेष तेवढा अध्यास आहे. आता वेदांतशास्त्रात विशेष एवढा अध्यास मानलाय, अध्यासच होतो. कारण का त्यालाच भ्रम म्हटले महाराज. मोक्षापर्यंत सर्व अध्यास आहे. कारण बघा मोक्षापर्यंत, पण अध्यास निवृत्तीसाठी गरज आहे. मोक्षापर्यंत सगळा अध्यासच आहे महाराज. बंधने नसे ठावे मुक्त कासया म्हणावे. अरे बंद नाही तर तिथं महाराज मोक्ष काय म्हणायचं महाराज. पण आज वाटायला लागले म्हणून तेवढा प्रयत्न करायचा महाराज. मुक्तीचा अध्यास सहन होऊ नये. मुक्तीचा देखील अध्यास. अरे 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 चुकलं माझं आतापर्यंत असं वाटावं महाराज. हा मुक्ती करणारी नव्हे. हो, नाही नाही ते पुढं आता दिवस सांगितले तो लक्षात ठेवायचं. आपल्याला कळावं महाराज, एवढं मी काय म्हणून आतापर्यंत फुकट दिवस काढवले. हा सण होऊ नये महाराज. हा वेदांत शास्त्रातले वैशिष्ट्य कळावे तू शाना. झालं, याचं वैशिष्ट्य काय आहे महाराज. अध्यास होऊच नाही, खरं वैशिष्ट्य आहे महाराज. ज्याला विशेष आणि वेदांतशास्त्र सोडून बाकीचं सगळं अध्यासिक भाग, सगळं अध्यास आहे महाराज. ज्याला विशेष आवडत नाही त्याला अध्यास कळेल. बघा विशेष ज्याला आवडत नाही महाराज, या विशेषापासून तो बाजूला आहे महाराज. त्याला म्हणून एखादा चल म्हटलं तर अंग असं थरथर कापावं महाराज. मला ते कापायला नाही लागलं तिथं असं वाटावं. वेदांत शास्त्र ऐकणाऱ्याला विशेषाचा कंटाळा यावा. वेदांतशास्त्र जो ऐकतो ना, विशेषाचा कंटाळा यावा महाराज, नको तो वाटावं. मुमुक्षु. आणि म्हणून त्या दूत महाराजांनी सांगितले तुम्हाला अध्यात्माचं शास्त्र जर शिकवायला दारं लावून तुम्हाला करावं लागणार. हा लोकांतातला विषय नाही महाराज. विशेषाची आवड आहे तो संसारी. विशेषाची आवड आहे त्याला संसारी म्हटले आवडू नये महाराज. त्याला विषयासक्त म्हणावे. त्याला विषयासक्त म्हणावं. लोकेश नाही, वेतीश नाही, सगळे संसारात आहे. मनुष्य आणि 2 इसणं जातील, पण लोकेशनीची विशेषणा लवकर जात नाही महाराज. हा मेलं तरी माझा पुटकून तरी लावावं म्हणताय बघा ते. केवढी आसक्ती आहे महाराज. हा लोकेशनची खटपट जास्त आहे. वय नाही. हो अतिशय महाराज. जास्त खटपट आहे की तीच. मनुष्याला विशेष होण्याचा प्रसंग आला तरी तर वाईट वाटावे. विशेष होण्याचा प्रसंग आला तर वाईट वाटावं. उदाहरणार्थ प्रभू रामचंद्राला उदय राज्याभिषेक करण्याचे ठरले. बघा आता सकाळी राजाला प्रभू रामचंद्राला राजावर बसवायचा, राज्याभिषेक करायचं ठरलं, कळलं त्यांना. विश्वामित्र त्यांच्या मंदिरात आले तर ते उदास बसले होते. उदास बसलेले होते महाराज. उद्या राज्याभिषेक करायचं होता महाराज, लक्षात ठेवायचं. आणि त्यावेळेस त्यांना उपदेश केलेला आहे महाराज. विश्वामित्राने विचारले राजा राम होणार आहे, बसणार आहे, त्यांना काय, त्यांना त्याचं स्मरण नाही. नाही नाही, नाही, नाही. नको वाटायलेलं. रामाला उपदेश रामाला करायची वेळ, उपदेश- योग्य वेळ तीच आहे ना. रामाला त्यावेळी नको वाटायला. काय म्हणून मी विशेषण व्हायचं होता, राजाभिषेक व्हायचा म्हणजे मी एक राजा व्हायचा आहे. तिथं ते विशेषण लागलं मला. एवढी ताकद आहे महाराज. जे वैराग्याचं काम आहे महाराज, खरं कळलं म्हणायचं महाराज. खरी साधक अवस्था आहे ती महाराज. विश्वामित्राने विचारले रामा असे उदास का दिसता. बघा विश्वामित्राने विचारलं, रामा तुम्ही उदास का दिसता. राम म्हणाले उद्या मी विशेष होणार आहे म्हणून. अरे आमचं आदल्या दिवशी ते सगळे भरायचे पिशव्या चालू होते. उद्या आम्हाला तिथं बोलवलंय. हा इस्त्रीची कापड, त्या उपराणी, ते धोत्र, बॅगा भरायला चालू व्हायच्या महाराज. अरे काय चाललंय महाराज. मोठी कोणाला मातेने मसान द्यावा म्हणून रामचंद्राला वाटलं महाराज राजा होताच तो महाराज. हा त्रैलोक्याचा राजा आहे तो. एका येता नव तरी पण नको वाटायला महाराज. विशेष करण्यात विधी न पाने तो पामर.
विशेष करण्यात विधी न पाहणं कुठेही विशेष होत ते आम्हाला कुठे बी जाऊ दे. कुठे बी जाऊ देत. विशेष करण्याची आवड असणे तो विषय. आता आवड असते मला असं व्हावं तसं व्हावं काहीतरी वाटावं विषय आहे. विषय. विशेष होण्याची लाज वाटणे तो मुमुक्षु. झालं लाज वाटावी नको वाटावं महाराज. मुमुक्षुत्व हे महान मोठं श्रेष्ठ एक पद आहे तुमचं. तुम्ही मुमुक्षुत्व प्रयत्नानं संपादन करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मोक्ष तुम्हाला प्रयत्न करायची काय मोक्षाची गरज नाही. मोक्ष तुमचा आहेच. प्रयत्न करा नाही तर मग काय महाराज. अरे मोक्ष न प्रयत्न करता तुला मिळाला असता तर मग तुला इकडे आलात तू तिथे जागा सोडून इकडे आलात म्हणून तुला तिथं पत्र नेण्यासाठी प्रयत्न करावा लागतो महाराज. जागा सुटली म्हणून महाराज. विशेष होत नाही व्हावे वाटत नाही. आता होतही नाही भाऊ वाटण तू मुक्तच आहे महाराज. म्हणजे आता जरी त्याला बोलवला तरी आत काय त्याच्या खळबळ झालेली नाही महाराज. एक लक्षात ठेवायचं. त्यालाच महात्मा म्हणतात महाराज. कारण का हा सगळा आतला हे आहे लक्षात ठेवायचं. सार गोष्ट विशेष जात असते. कारण का आम्हाला नाही आम्ही तिकडे गेलो नाही बोलवला नाहीस म्हणून गेला नाहीस. उगाच म्हणायचं नाही आम्ही तसल्या भानगडीत पडत नाही. बोलवलं नाही म्हणून गेला नाहीस हे असलं नाही चालत महाराज. आता तेच चालू आहे जो माणसं नाही आम्हाला तिथे काय बरं वाटत नाही. काय कुठं काय हे करत बसता बलवीत नाहीत म्हणून जायत नाहीस. सामान्य बलिवल्यावर असं वाटावं जाऊ नये असं वाटावं महाराज. बोलवू नये तरी वाटावंच महाराज पण बलिवल्यावर देखील नको नको वाटावं. मन मोडायचं नाही म्हणून जावं. पण आठ असं होता काम. नाहीतर काय होतंय तुमच्या खुर्चीपाशी दुसरा कोणतरी असतोय आणि त्याचं विशेषण बघून तुला खाली बघावं लागतं. तिथं सापेक्षित भाव आहेत ना. एकापेक्षा एकापेक्षा एक असतात महाराज. सामान्य जात नाही. सामान्य जात नाही जाईल कसं ते नित्य आहे ना. सामान्य गेले तर शून्य होईल. झालं सामान्य गेलं तर शून्य होईल महाराज. पण शून्याची सिद्धी कोण करेल. कारण का शून्याची सिद्धी सामान्य सत हे भ्रमात हे आहे आणि प्रमिती आहे महाराज. एकदम विशेष राहिले तर द्वैत होईल. आता सामान्य गेलं तर शून्यवाद येईल आणि विशेष राहिले तर द्वैतवाद येईल महाराज. मग जेवढं तुम्हाला विशेषण करतात तेवढं द्वैत येतो महाराज. म्हणून सामान्याकडून सगळ्यांची सिद्धी होते. बघा आलं का. सामान्याकडून सगळ्याची सिद्धी होते पण सामान्याची सिद्धीला दुसऱ्याची काय गरज नाही. व आपल्या सिद्धी करता अन्याची अपेक्षा करीत नाही. बघा ते आपल्या सिद्धी करता. तुम्ही आता सगळ्यांची सिद्धी करता पण तुमच्या सिद्धी करता लागली आपल्याकडे वळायचं महाराज. मग आपण सामान्य आहे का विशेष आहे हे कळतं महाराज. आणि आपल्याला सामान्य आहे ते कळलं की विशेष टाकून द्यायचं हळूहळू त्याचं त्याग करायला लागत नाही. कारण का ते स्वीकारलेलं आहे अनेक जन्मात. आपल्या सिद्धी करता अन्याची अपेक्षा करीत नाही असे सामान्य हे सोपर निर्वाहक आहे. त्याला सोपा निर्वाह दुसऱ्याची कोणाची काय हे नाही महाराज. नाना बोधाचे सोयरिके साचपण जेणे एके नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी. अर्थ जगातील अनंत ज्ञानाच्या अनंत विषयाशी असलेल्या संबंधाला ज्या एका आत्म्यामुळे खरेपणा आलेला आहे तो आत्माच वस्तुस्थितीने ज्ञानरूप आहे. ज्याप्रमाणे अनंत लाटाच्या परंपरेला पाणी अधिष्ठान आहे म्हणजे एका पाण्यामुळे अनंत लाटांना खरेपणा आला आहे पण वस्तुस्थितीने त्या लाटा पाणीरूपच आहेत. नाना शब्दाचा अर्थ अथवा असा होतो पण येथे अथवा असा अर्थ न करता येत नाही. कारण नाना शब्दाचा अर्थ अथवा कुठे करता येतो तर आता नाना अथवा असाही शब्द करता येतो. मग तो त्या नाना शब्द अथवा कुठं करता येतो जाऊन देतात. तर जेथे मागे एक तसाच दृष्टांत दिलेला असावा. हा मागे एक तसा दृष्टांत दिलेला असावा व पुन्हा कळण्याकरता तसाच पुढे दृष्टांत देते वेळी नाना शब्द आला तर तेथे त्याचा अर्थ अथवा असा करावा लागतो. तिथं दिलता तसा दृष्टांत द्यायला लागला तर नानात्वा. येथे नाना शब्दाच्या मागे दृष्टांताची ओवी नाही. जर नाना या शब्दाच्या दृष्टांताच्या मागे ओवी नाही म्हणून नाना म्हणजे अथवा अर्थ नसून नाना म्हणजे अथवा असा अर्थ न घेता नाना म्हणजे अनेक असा अर्थ आहे. नाना म्हणजे आता अनेक अथवा म्हणण्यापेक्षा तसं म्हणण्यापेक्षा हे आता नाना म्हणजे अनेक पदार्थ जे दिसतात. किंवा नाना म्हणजे अनेक. अनेक बोध म्हणजे ज्ञान जरी एकत्र मिळाले तरी. आता नाना बोध ज्ञान घट ज्ञान आहे पट ज्ञान आहे हे सगळे आता नाना प्रकारचे हे ज्ञान आहे. बरोबर आहे. अनेक वस्तूंचं अनेक प्रकारचं नाना प्रकारचं ज्ञान हे जरी एक मिळालं तरी त्या अनेक ज्ञानाला साचपणा एका अधिष्ठानामुळे आहे. हो अनेक ज्ञानाला साचपणा अधिष्ठानामुळे. कारण का जेवढे पदार्थ तुम्हाला दिसतात ते पदार्थ भिन्न असतील. पदार्थांची नावं भिन्न असतील. पदार्थांची रूपं भिन्न असतील
पदार्थाचे व्यवहार भिन्न असतील पण सर्वाला अधिष्ठान एकच आहे. म्हणून तरी प्रत्येक ठिकाणी सांगितले रजोपहित चैतन्य, घटोपहित चैतन्य, पटोपहित चैतन्य, अंतकरोपहित चैतन्य. या चैतन्याची जागा का सांगितली महाराज? तुम्हाला पदार्थ नाना दिसतील पण चैतन्य मात्र सर्वांना, आणि पदार्थ जे भासतात ते चैतन्याच्या अधिष्ठानावरच भासतात. कारण का आम्हाला वाटतं महाराज रज्जूवर भासलेला सर्प कसा आहे? मिथ्या आहे, तो भासमान आहे. तो कसा आहे? आद्यस्थ आहे, बरोबर आहे. आणि त्या सर्पाला अधिष्ठान कोण आहे? रज्जू आहे. पण रज्जू अधिष्ठान नाही सर्पाला. जसा सर्प आद्यस्थ आहे तसा रज्जू देखील स्वरूपाखंड कशी आहे? आद्यस्थच आहे. म्हणून एक आद्यस्थ पदार्थ दुसऱ्या आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही महाराज. म्हणून रज्जू उपहित चैतन्य सर्पाला अधिष्ठान घातले. म्हणून ही नाना प्रकार जरी दिसत असले, पदार्थ नाना असतील, पदार्थांची नावं नाना असतील, पण पदार्थाला असणारी जी सवित म्हणून जे अधिष्ठान आहे ते काय आहे? एकच आहे. अर्थात एक अधिष्ठान ज्ञान खरे आहे. बघा, अर्थात एक अधिष्ठानाचं ज्ञान काय आहे? खरं आहे. नाना ज्ञाने खरी नाही. नाना ज्ञान कल्पित आहे ती महाराज. काय आहे? तुम्हाला रज्जूवर सर्प भासला, बरोबर आहे. त्याच रज्जूवर हे काय म्हणतात? माळा असेल. हे काय म्हणतात? भूरुषा. 10 पुरुषांना 10 भ्रमा होतात. हा, ती सगळी कशी आहेत महाराज? मिथ्या आहेत. आणि त्यातलं खरं ज्ञान कोण आहे? रज्जूचं अधिष्ठान ज्ञान तेच खरं आहे. आणि तेच नानारूपानं तुम्हाला भासमान झाले. तुमच्या जशा कल्पना करशीला तसं महाराज. आणि जरी कल्पना केल्यात तर सर्व कल्पनाला अधिष्ठान कोण आहे? एक परमात्माच आहे, एकच आहे. तेच कराय. बाकीचे सगळे नाना ज्ञान महाराज मिथ्या आहेत, भ्रमातले आहेत महाराज. ज्ञाने 2 प्रकारचे आहेत. आता ज्ञान 2 प्रकारचे आहेत. हा, अव्यवहार्य ज्ञान, अव्यवहार्य ज्ञान, व्यवहार्य ज्ञान. व्यवहार्य ज्ञान. व्यवहार्य ज्ञान ज्ञेयाची सिद्धी करते. आता व्यवहार ज्ञान काय करतं? हे ज्ञ आहे, घट आहे ना, हे घट ज्ञ आहे, पाहणारा ज्ञात आहे आणि मधली दृष्टी आहे महाराज. ते हा घट आहे. ज्ञाची काय करतं? सिद्धी करतं. कारण तो पदार्थ जड असतो महाराज. तो पदार्थ घट मी घट आहे म्हणून सांगू शकत नाही महाराज. तो आपणही हे करत नाही आणि दुसऱ्याचे प्रकाशन करू शकत नाही. त्याला ज्ञानाने ज्ञाची सिद्धी करावी लागते महाराज. व अव्यवहार्य ज्ञान स्वरूपभूत असते. आणि अव्यवहार्य ज्ञान मात्र काय आहे? स्वरूप असतं. तुम्ही सर्वांचं ज्ञान करता पण तुमच्या ज्ञानासाठी दुसरी कोणाची गरज? स्वरूपभूत ज्ञान आहे. म्हणून आपण अज्ञानी ठरत नाही घेऊ. ज्ञानीच आहे. किंवा दुसऱ्या भाषेत बोलायला मला काय कळत नाही, कळतंय का नाही? व्यवहार्य प्रकाश. तिन्ही अवस्थेचं तुम्ही प्रकाशन करता का नाही? मग आणि कुठं काय महाराज? पण तुमच्या प्रकाशनासाठी दुसऱ्याची कुणाची गरज आहे का? नाही ना. काय हो, दुसऱ्या भाषेत बोलायचे असेल तर व्यवहार्य प्रकाश म्हणजे ज्ञान. आता दुसऱ्या याच्यात बघा बोलायचं तर व्यवहारिक प्रकाशक म्हणजे हे व्यवहाराचं प्रकाशन करणं, याला काय म्हटलंय? ज्ञान म्हटलंय. व अव्यवहार्य प्रकाश म्हणजे चित्त. हो, आता तुम्हाला इथे काही व्यवहार करावा लागत नाही. चित्ताला वृत्तीची उपाधी लागली की हा, त्याला ज्ञान असे म्हणावे. आता अव्यवहार म्हणजे चित्त, चैतन्य. चित्त म्हणजे चैतन्य. त्याला वृत्ती लागली की व्यवहार हे ते ज्ञान ज्ञेयाची सिद्धी करते. आणि तेच ज्ञान, ते जे चित्त आहे ना, वृत्ती जी आहे ना, ती त्या चित्तची ते घेऊन पुढे जाते, ज्ञाची सिद्धी करते. घट आहे म्हणतं. वृत्ती तिथे गेली की वृत्तीतला जो प्रकाश आहे, चिदाभास आहे, तो त्या घटाचं काय करतो? प्रकाशन करतो. ज्ञेय ब्रह्माकडून सिद्ध होत नाही. आता बघा आलं का? ज्ञेय जे आहे, आता ब्रह्म प्रकाशमान आहे, ते श्रेष्ठ आहे. पण त्या ब्रह्म तुम्हाला हे घट आहे म्हणून सांगत नाही. कसं आहे बघा, तर काय आलंय बघा. ब्रह्माकडून व्यवहार होत नाही, प्रकाशन करत नाही. बर, ईश्वराकडून सिद्ध होत नाही. आता ईश्वर सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आहे तो, तोच सगळं करतोय. पण तो देखील घट आहे म्हणून सांगत नाही. ईश्वराखंड देखील घटाचं ज्ञान ज्ञाची सिद्धी होत नाही. जीवाकडून सिद्धी होत नाही. थोडस म्हणजे जागृत राहू नाही करा. जीवाखंड देखील सिद्धी होत नाही ज्ञाची. तर पदार्थापर्यंत गेलेली वृत्ती ज्ञेयाची सिद्धी करते. पदार्थापर्यंत गेलेली जी वृत्ती आहे महाराज, ती त्या ज्ञाची सिद्धी करते महाराज. म्हणजे वृत्तीला केवढं महत्व आहे बघा. मग प्रश्न असा की जीवाला ज्ञेय कसे कळते? हा, त्यात प्रश्न आला तिथे. जीवाला ज्ञेय कळतं कसं? जीव करत नाही तर जीवात्मा वृत्तीद्वारा ज्ञेयापर्यंत जातो. जीवात्मा, कारण का चैतन्याला व्यवहार करायला वृत्तीची गरज आहे. वृत्ती असली तर तो अव्यवहार आहे महाराज. मग तो जीव म्हणा नाही तर आत्मा म्हणा, त्या वृत्तीची त्याला काय आहे तिथं व्यवहारासाठी गरज आहे महाराज.
पण वृत्ती जड असल्यामुळं ती त्याचं प्रकाशन करू शकत नाही आणि याला तिथं आलंबन गेल्याशिवाय याला प्रकाशन करून म्हणून जीवात्मा काय करतो वृत्तीद्वारा चिदाभास त्याचं प्रकाशन करतो महाराज. तर जीवात्मा वृत्तीद्वारा आलं का? ज्ञानापर्यंत जातो. जीवात्मा वृत्तीद्वारा त्या ज्ञापत्र जातो. तेव्हा केवढा त्यास- सुंदर झाला त्या विचारसागराला या तेव्हा त्यास प्रक्रियेला निमित्त जातात असते. पण ज्ञान केली की आमचा विचारसागर झाला म्हणते महाराज. अरे काय चिंतलंय महाराज. नाही महाराज 2दा-3दा वाचून काढलाय बघा. ही व्यावहारिक ज्ञान आहे. यास ज्ञानपदाची वाच्यता आहे. हे व्यावहारिक ज्ञान आहे. ज्ञानपदाची याला वाच्यता आहे महाराज. कुंडलिका वरदारी